आज उपस्थित असणाऱ्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि आपली जी व्याख्यानमाला सुरू आहे भारतीय तत्वज्ञानाचा परिचय, त्याचा आज 9वा दिवस आहे. आज आपण जैन दर्शनावरती चर्चा करणार आहोत. तर जसं आपण दररोज सुरुवातीला त्या दर्शनाचं नाव तसं का बरं पडलं आणि त्याची परंपरा कशी होती याविषयी आपण जशी थोडक्यामध्ये माहिती करून घेतो, तसंच आज आपण जैन दर्शनाविषयी सुद्धा त्याचं नाव जैन असं का बरं आहे किंवा त्या दर्शनाला इतर पण काही नावं आहेत, तर त्यांचा पण अर्थ काय आहे ते आपण थोडक्यामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करू. आणि ही जी परंपरा आहे ही कशी सुरू झाली आणि त्या परंपरेचा विकास कसा झाला याविषयी पण आपण थोडक्यामध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करू. तर कसं होतं की बौद्ध आणि जैन या दोन परंपरांविषयी बऱ्याचदा आपल्याला असं होतं की यांना आपण फक्त धर्म म्हणूनच समजतो किंवा जैन म्हटल्यानंतर आपल्याला एक विशिष्ट कम्युनिटीचे जे लोक असतात किंवा त्यांच्या ज्या उपासना परंपरा असतात याविषयी फक्त आपल्याला थोडीफार माहिती असते. पण त्याच्या मागे जे तत्वज्ञान आहे किंवा ती परंपरा कशी विकसित झाली, तिचा इतिहास काय, याविषयी आपल्याला फारशी माहिती नसते. तर थोडक्यामध्ये आपण त्या गोष्टींचा आपण परिचय आजच्या व्याख्यानामध्ये करून घेणार आहोत. तर जैन हा जो शब्द आहे तो मुळामध्ये एक शब्द आहे जिन, त्याच्यापासून जैन हा शब्द आलेला आहे. आणि जिन या शब्दाचा अर्थ आहे जेता किंवा विजेता, म्हणजे विजय मिळवणारा. म्हणजे थोडक्यामध्ये जैन दर्शनामध्ये ज्या व्यक्तीने आपल्या इच्छांवरती, आपल्या कामनांवरती किंवा जे राग, लोभ, मद, मोह, मत्सर वगैरे जे षडरिपू आपण म्हणतो, म्हणजे ज्या व्यक्तीने या षडरिपूंवरती विजय मिळवला आहे, अशा व्यक्तीला जिन असं म्हटलं जातं. आणि जिन हा जो व्यक्ती आहे, ज्याला ते सर्वज्ञ असं पण म्हणतात, त्या व्यक्तीला आदर्श या दर्शनामध्ये मानतात, या परंपरेमध्ये मानतात. म्हणून या दर्शनाचं नाव जैन दर्शन असं पडलेलं आहे. याच्यावरूनच आपल्या लक्षात येईल की जैन दर्शन मध्ये ईश्वर ही संकल्पना स्वीकारलेली नाही. ईश्वर किंवा देव म्हणजे एक सर्व शक्तिमान कोणती किंवा एक सर्व शक्तिमान आपण ज्याला देव असं म्हणतो किंवा ईश्वर म्हणतो, त्याला जैन दर्शनामध्ये स्वीकारलेलं नाही. आणि यांची जी परंपरा आहे ती वेदांमुळे प्रभावित झालेली नाही किंवा वेदांवरती आश्रित नाहीये. म्हणून याला आपण नास्तिक दर्शन असंही म्हणतो, जसं आपण आधी पण याविषयी चर्चा केलेली आहे. तर जिन म्हणजे काय, की जसं आपण एखाद्या व्यक्तीला आदर्श मानू शकतो, ज्याने आपल्या चित्तावरती पूर्ण नियंत्रण मिळवलं आहे आणि सर्व काम, क्रोध किंवा वासनांवरती ज्याने विजय मिळवला आहे, तो म्हणजे जिन. आणि त्याच्या उपदेशांचं अनुसरण करणारी जी परंपरा आहे ती म्हणजे जैन दर्शन असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर जैन दर्शनाचंच अजून एक दुसरं नाव आहे, त्याचंही म्हणतात आर्हत दर्शन. आता आर्हत हा पण एक जो शब्द आहे, त्याचा एक मूळ अजून शब्द आहे अर्हत किंवा अरिहंत. म्हणजे काय, की जो व्यक्ती आयडियल आहे, जो व्यक्ती आदर्श आहे आणि जो आपल्या उपासनेच्या द्वारे किंवा आपल्या तपस्येच्या द्वारे ज्याने षडरिपूंवरती विजय मिळवला आहे. आणि अर्ह, अर्ह म्हणजे पूजा करण्यायोग्य किंवा जो अतिशय योग्यता असणारी जी व्यक्ती आहे, तिला आपण अर्हत असं म्हणू शकतो. आणि अशा अर्हत व्यक्तीच्या उपदेशांचं अनुसरण करणारं जे दर्शन आहे किंवा जी परंपरा आहे, तिला आपण आर्हत दर्शन असं म्हणू शकतो. किंवा अजून एक शब्द आपल्याला येतो अरिहंत. त्याचा संस्कृतमध्ये अर्थ आहे अरि म्हणजे शत्रू आणि हन असा एक धातू आहे. तर हन म्हणजे मारणे किंवा नष्ट करणे, म्हणजे ज्यांनी काम, क्रोध या शत्रूंना मारलेलं आहे किंवा त्यांना नष्ट केलेलं आहे, अशा व्यक्तीला सुद्धा अरिहंत असं म्हटलं जातं. म्हणून आपण जेव्हा जैन परंपरेमधले जे काही मंत्र आहेत किंवा जे उपदेश आहे, ओम नमो अरिहंताणम किंवा ओम नमो सिद्धाणम वगैरे आपल्याला जे माहिती आहे, तर अरिहंत म्हणजे काय, की ज्यांनी जे षडरिपू आहेत त्यांचा नाश केलेला आहे, या शत्रूंचा नाश केलेला आहे, म्हणून त्या व्यक्तीला अरिहंत असं म्हणतात. किंवा संस्कृतमध्ये अजून एक शब्द आहे अर्हत, म्हणजे जो योग्य आहे, जो पूजा करण्यायोग्य आहे, त्याला पण अर्हत असं म्हणतात. म्हणून त्यांच्या उपदेशांची जी परंपरा आहे तिला अर्हत परंपरा किंवा अर्हत दर्शन असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने जैन दर्शनामध्ये आपल्याला 3 शब्द येतात. एक म्हणजे जिन, म्हणजे जो विजेता आहे. दुसरा शब्द म्हणजे अर्हत, जो पूजा करण्यायोग्य आहे. आणि तिसरा जो शब्द आहे तो म्हणजे अरिहंत, म्हणजे ज्याने शत्रूंवरती विजय मिळवला आहे. शत्रू म्हणजे कुठले आहेत, तर हे वासना, काम, क्रोध अशा प्रकारचे शत्रू आहेत. तर अशा शत्रूंवरती ज्याने विजय मिळवलेला आहे, तो म्हणजे अरिहंत. आणि त्याच्या उपदेशाची परंपरा जो अनुसरण करतो, जी परंपरा आहे, तिला आपण अर्हत दर्शन किंवा अर्हत परंपरा असं म्हणू शकतो. आता हा झाला या जैन शब्दाचा अर्थ किंवा अर्हत या शब्दाचा अर्थ.
आता थोडक्यात ही जी परंपरा आहे ही कशी विकसित झाली किंवा इतिहासामध्ये या परंपरेचा विस्तार कसा, याविषयी आपण थोडक्यामध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करू. तर आपल्याला माहिती आहे की जसं बौद्ध दर्शनामध्ये काल आपण बघितलं होतं की भगवान गौतम बुद्ध होऊन गेले, पण त्यांच्या आधी पण इतर काही बुद्ध झाले. तसंच जैन जी परंपरा आहे, आपण जर ऐतिहासिक दृष्टीने विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की जैन परंपरा ही गौतम बुद्धांपेक्षा प्राचीन परंपरा आहे. त्याच्या आधीची ही परंपरा आहे आणि याच्यामध्ये पण आपल्याला 24 तीर्थंकरांचा उल्लेख मिळतो आणि सर्व जे 24 तीर्थंकर आहेत त्याच्याविषयी अगदी स्पष्ट माहिती उपलब्ध नाहीये इतिहासामध्ये. पण काही जे तीर्थंकर आहेत त्याविषयीची माहिती आपल्याला निश्चितपणे मिळते. तर जी काही माहिती आपल्याला उपलब्ध आहे त्याविषयी मी आपल्याला थोडक्यात सांगेल. आपल्याला जसं माहिती आहे की 24 तीर्थंकर होऊन गेले. त्यापैकी पहिले जे तीर्थंकर होते त्यांचं नाव होतं ऋषभदेव किंवा त्यांना आदिनाथ असंही म्हटलं जातं. आणि त्यानंतर जे तीर्थंकर होऊन गेले अजितनाथ वगैरे. पण साधारणपणे 21 जे तीर्थंकर आहेत सुरुवातीचे, त्यांच्याविषयी आपल्याला इतिहासामध्ये फारशी माहिती उपलब्ध होत नाही, की त्यांनी नक्की कशा प्रकारचं कार्य केलं किंवा त्यांना ज्ञानप्राप्ती कशी झाली, याविषयीची आपल्याला खूप जास्त माहिती इतिहासामध्ये उपलब्ध होत नाही. पण जे शेवटचे 3 तीर्थंकर आहेत, म्हणजे 22वे तीर्थंकर जे आहेत ते भगवान नेमिनाथ, 23वे जे तीर्थंकर आहेत भगवान पार्श्वनाथ आणि 24वे जे तीर्थंकर आहेत भगवान महावीर, यांच्याविषयी आपल्याला थोडीफार माहिती उपलब्ध होते. आणि अर्थात भगवान महावीर जे आहेत त्यांच्याविषयी अगदी जास्त प्रसिद्धी आहे आणि त्यांचे उपदेश जे आहेत ते आगम ग्रंथांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होतात. तर 22वे जे तीर्थंकर आहेत त्यांचं नाव होतं नेमिनाथ, भगवान नेमिनाथ. आणि असं म्हटलं जातं की हे जे भगवान नेमिनाथ होते, हे श्रीकृष्णाचे चुलत भाऊ होते. म्हणजे श्रीकृष्णाशी त्यांचा एक संबंध होता. आणि असं म्हटलं जातं की ज्यावेळेस त्यांचं लग्न झालं, ज्यावेळेस त्यांचा विवाह झाला आणि बरेचसे जे तीर्थंकर होते हे सगळे राजघराण्यामधले होते. तर ज्यावेळेस भगवान नेमिनाथांचा विवाह झाला, त्यावेळेस उपस्थित असणाऱ्या सर्व क्षत्रिय राजांसाठी आपण असं म्हणू शकतो की ज्यावेळेस पार्टी ठेवली होती किंवा त्यांना उपहार म्हणून देण्यासाठी असा प्रकारचा समारोह ठेवला होता. आणि सर्व क्षत्रिय राजे असल्यामुळे त्याच्यामध्ये शाकाहार पण होता आणि मांसाहार पण होता. तर ज्यावेळेस मांसाहार ते अन्न शिजवण्यासाठी जेव्हा प्राण्यांना मारण्यात आलं, म्हणजे नेमिनाथांचा जेव्हा विवाह झाला तेव्हा त्या प्राण्यांना जेव्हा मारण्यात आलं, तेव्हा त्यांचा आवाज ऐकून त्यांच्या हृदयामध्ये अतिशय कालवा-कालव झाली आणि त्या वेळेपासून त्यांनी असा निश्चय केला, की आपण कुठल्याही प्रकारची हिंसा करायची नाही. आणि तेव्हापासून त्यांच्या चित्तामध्ये, त्यांच्या मनामध्ये अहिंसेचा उदय झाला आणि त्यानंतर त्यांनी सर्व गोष्टींपासून विरक्ती घेतल्यानंतर त्यांनी एक साधना किंवा एक तपस्येच्या मार्गाचं अनुसरण केलं, असं भगवान नेमिनाथ यांच्याविषयी म्हटलं जातं. त्यानंतर त्यांच्या पुढचे जे तीर्थंकर होऊन गेले, भगवान पार्श्वनाथ जे 23वे तीर्थंकर होते. त्यांच्या पण आयुष्यामध्ये एक अशी घटना सांगितली जाते, की एकदा त्यांनी एका अग्नीमध्ये एका सापाला जळताना बघितलं आणि सापाला बघितल्यानंतर त्यांच्या मनामध्ये एकदम करुणा उत्पन्न झाली. त्यांनी त्या सापाला बाहेर काढलं, त्याची थोडीशी त्याला मलमपट्टी केली आणि त्याला वाचवलं. म्हणून तिथे सुद्धा आपल्या असं लक्षात येतं, की अहिंसेच्या भावनेमुळे त्यांच्या मनामध्ये अतिशय करुणा उत्पन्न झाली आणि त्यानंतर त्यांनी एक प्रकारे तपाचं आचरण केलं किंवा एक योगिक परंपरेचं आचरण केलं. म्हणजे एकूण सर्व तीर्थंकरांचा या जैन परंपरेमध्ये जर आपण इतिहास बघितला, तर त्या सर्व परंपरेमध्ये एक गोष्ट आपल्याला अशी प्रकर्षाने जाणवते, की सर्व तीर्थंकरांच्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठे अहिंसा या एका तत्वाचं खूप महत्त्वाचं स्थान आहे. तर जसं आपण सांगितलं, की आपण बघितलं, की नेमिनाथ यांच्या आयुष्यामध्ये पण एक अहिंसेमुळे त्यांनी एक वैराग्य त्यांच्या मनात उत्पन्न झालं. त्यानंतर भगवान पार्श्वनाथ यांनी सुद्धा ज्यावेळेस विरक्ती त्यांच्या मनात उत्पन्न झाली, त्यावेळेस त्यांनी 4 धर्मांचा उपदेश केला. अहिंसा, सत्य, अचौर्य आणि अपरिग्रह याला जैन परंपरेमध्ये चातुर्याम धर्म असं म्हणतात आणि त्या धर्माचा उपदेश केला. तर आजही जे श्वेतांबर परंपरेचे जे आगम ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख आपल्याला मिळतो. तर हे थोडक्यात एक फक्त इतिहासाची माहिती मी आपल्याला एक 5 मिनिटांमध्ये सांगतो आणि त्यानंतर तत्वज्ञान नक्की काय आहे त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. तर जे भगवान पार्श्वनाथ होते त्यांनी 4 तत्वांचा उपदेश केला आणि आपल्याला असं लक्षात येईल, की याच गोष्टी आपल्याला योग परंपरेमध्ये सुद्धा काही प्रमाणात दिसून येतात. बौद्ध परंपरेमध्ये सुद्धा काही प्रमाणात दिसून येतात. जसं आपण योगामध्ये ज्याला अष्टांग योग असं म्हणतो आणि जे यम आहेत, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, तर त्यापैकी ब्रह्मचर्य इथे घेतलेलं नाही. पण बाकीचे जे 4 यम आहेत, त्याचाच त्यांनी उपदेश केला, ज्याला जैन परंपरेमध्ये चातुर्याम धर्म असं म्हटलं जातं.
आणि त्यानंतर जे शेवटचे 24वे तीर्थंकर होऊन गेले भगवान महावीर, त्यांनी जो काही उपदेश केला तो अतिशय जास्त आपण असं म्हणू शकतो की जैन परंपरेमध्ये महत्वाचा आहे. त्याच्या आधीचे जे 23 तीर्थंकर होऊन गेले त्याविषयी खूपशी माहिती आपल्याला जरी उपलब्ध नसली तरी सुद्धा परंपरा ती तीच होती. आणि भगवान महावीर जे होऊन गेले त्यांचं जे आयुष्य होतं ते खरं बुद्धाच्या आधी ते होऊन गेले. आपण जसं काल बघितलं की भगवान गौतम बुद्धांचा जो काळ आहे तो साधारणपणे इसवी सन पूर्व 5वं शतक असा मानला जातो. त्या आधी जवळपास 100 वर्ष भगवान महावीरांचा काळ मानला जातो. म्हणजे साधारण इसवी सन पूर्व 6वं शतक किंवा 7वं शतक इथपर्यंत काही विद्वानांचं म्हणणं आहे की त्यांचं आयुष्य तेव्हा होतं. आणि त्यांच्याविषयी जी आपल्याला माहिती उपलब्ध होते तर ती अशी आहे की त्यांचं जे जन्मस्थान आहे ते म्हणजे वैशाली, जे आज बिहारमध्ये जी ती जागा आहे. त्यांचे जे वडील होते त्यांचं नाव होतं सिद्धार्थ आणि ते पण राजघराण्यामध्येच जन्माला आले होते. आणि आपण भगवान महावीरांचं आणि भगवान गौतम बुद्धांचं जर आयुष्य बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला समानता दिसून येते. जसं आपण काल चर्चा केली की भगवान गौतम बुद्ध हे पण राजघराण्यातले होते. भगवान महावीर हे सुद्धा राजघराण्यातलेच होते. 29व्या वर्षी बुद्धांनी आपलं घर सोडलं. महावीरांनी सुद्धा आपल्या वयाच्या 30व्या वर्षी आपलं घर सोडून ते योग साधायला प्रवृत्त झाले. जसं आपण काल बघितलं की बुद्धांनी त्यानंतर 6 वर्ष तपश्चर्या केली आणि त्यानंतर त्यांना संबोधीची प्राप्ती झाली. तसंच भगवान महावीरांच्या आयुष्यामध्ये पण आपल्याला दिसून येतं की 30व्या वर्षी त्यांनी घर सोडलं आणि त्यानंतर 12 वर्ष ते तपस्या करत होते. आणि 12 वर्षानंतर तपस्या केल्यानंतर त्यांना वयाच्या 42व्या वर्षी केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली. आणि त्यानंतर 30 वर्ष म्हणजे ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर 30 वर्ष ते वेगवेगळ्या ठिकाणी जात होते आणि आपल्या अनुयायांना, आपल्या शिष्यांना ते उपदेश करत होते. आणि आपल्या वयाच्या 72व्या वर्षी त्यांचं निर्वाण झालं. अशा पद्धतीने आपल्याला त्यांची माहिती मिळते. आणि अजून एक त्यांच्यामध्ये साधर्म्य असं आहे की जसं भगवान बुद्धांनी उपदेश करताना त्या काळी प्रचलित असणारी जी भाषा होती, त्या काळी प्रचलित असणारी लोकांना माहित असणारी जी भाषा होती तिचा त्यांनी वापर केला. त्यांनी पाली भाषेमध्ये त्यांनी लोकांना ज्ञान दिलं. तसंच भगवान महावीरांनी सुद्धा आपला उपदेश करण्यासाठी त्यांनी त्या काळची जी प्रचलित भाषा होती प्राकृत किंवा अर्धमागधी या भाषांमध्ये त्यांनी आपल्या अनुयायांना त्यांनी उपदेश केला. म्हणून हे पण एक साधर्म्य आपल्याला या दोघांच्या आयुष्यामध्ये दिसून येतं. आता ज्यावेळेस त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि जो काही त्यांनी उपदेश केला तर त्यांचे जे शिष्य होते तो त्यांनी लिहून घेतला. आता याच्यामध्ये आपल्याला थोडं बुद्धांच्या आयुष्यामध्ये आणि महावीरांच्या आयुष्यामध्ये थोडासा फरक असा दिसतो की आपण जसं काल बघितलं की बुद्धांच्या निर्वाणानंतर जेव्हा त्यांचे सर्व शिष्य एकत्र आले, जेव्हा त्यांनी प्रथम संगीती केली तेव्हा त्यांच्या सर्व उपदेशांचं त्यांनी काय केलं की त्रिपिटकाच्या रूपामध्ये त्यांनी त्याचं संकलन केलं. म्हणजे बौद्ध परंपरेमध्ये त्यांचं जे काही ज्ञान आहे, बुद्धांनी जो काही उपदेश केला तो त्यांच्या निर्वाणानंतर त्यांच्या अनुयायांनी संकलित केला. पण या विरुद्ध आपल्याला असं दिसतं की महावीरांनी जो काही उपदेश केला तो त्यांचं आयुष्य असताना त्यांचे शिष्य जेव्हा होते तेव्हा समोरासमोर ते जे काही बोलत होते त्यांचे जे शिष्य होते ते लिहून घेण्याचं काम करत असत. हे एक आपल्याला याच्यामध्ये फरक दिसतो. आणि ज्या शिष्यांनी त्यांचा उपदेश लिहून घेण्याचं काम केलं त्यांना जैन परंपरेमध्ये गणधर असं म्हणतात. तर महावीरांचे जे पहिले शिष्य होते त्यांचं नाव होतं गौतम आणि ते पहिले गणधर होते. म्हणजे त्यांनी सर्वात पहिल्यांदा महावीरांचा उपदेश लिहून घेण्याची त्यांनी सुरुवात केली. तर त्यांचं नाव होतं गौतम. आणि दुसरे जे त्यांचे शिष्य होते की ज्यांनी बऱ्याच अंशामध्ये त्यांचा जो उपदेश होता तो लिहून घेण्याचं काम केलं त्यांचं नाव आहे सुधर्मा स्वामी. तर जे काही उपदेश महावीरांनी दिले, त्यांनी जे काही ज्ञान दिलं त्या सर्व उपदेशांना ग्रंथांच्या रूपाने संकलित केलं गेलं आणि त्यांनाच जैन परंपरेमध्ये आगम ग्रंथ असं म्हणतात. म्हणजे आपल्याला समजा जैन धर्माविषयी किंवा जैन ज्ञानाविषयी जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला या आगम ग्रंथांचा अभ्यास करावा लागेल. तर जे महावीरांचा उपदेश ते सर्व हे आगम ग्रंथांच्या रूपामध्ये आहेत. उपदेश आहे तो सर्व आगम ग्रंथांच्या रूपामध्ये आहे. म्हणजे जरी आपण असं म्हटलं की ही जैन परंपरा भगवान महावीरांच्या आधीपासून अस्तित्वात होती तरी सुद्धा आधीचे जे तीर्थंकर होते त्यांना ज्या प्रकारच्या ज्ञानाची प्राप्ती झाली किंवा त्यांनी ज्या प्रकारचा उपदेश केला ग्रंथांच्या रूपामध्ये फारसा संकलित केला गेला नाही. फक्त जे 23वे होते भगवान पार्श्वनाथ त्यांचे काही उपदेश आपल्याला ग्रंथांच्या रूपामध्ये मिळतात. आणि जास्त जास्त ज्या आगम ग्रंथांमध्ये तत्वज्ञानिक धर्माचं किंवा नीतिशास्त्राचा एक उपदेश केला जातो तो जास्तीत जास्त जो आहे तो फक्त भगवान महावीर यांचा आपल्याला मिळतो.
तर महावीरांचा जो उपदेश आहे त्याला आगम ग्रंथ असं म्हणतात. आता आगम हा जो शब्द आहे, याला खरं तर आपल्या भारतीय परंपरेमध्ये अनेक वेगवेगळे अर्थ आहेत. म्हणजे वैदिक परंपरेचा जर आपण विचार केला तर वेदांना सुद्धा आगम असं म्हणतात. कारण की आगम याचा अर्थ काय, की एखादं ज्ञान एखाद्या विद्वानाकडनं किंवा एखाद्या गुरुकडनं जेव्हा शिष्याला प्राप्त होतं, तेव्हा त्याला आगम असं आपण म्हणू शकतो. जसं वैदिक परंपरेमध्ये सुद्धा जर आपण विचार केला, की जे काही वैदिक मंत्र आहेत, ते गुरुकडनं शिष्याला प्राप्त होतात. त्याचं ज्ञान गुरुकडनं येतं. त्यामुळे त्याला सुद्धा आगम असं म्हटलं जातं. त्याच पद्धतीने जैन परंपरेमध्ये सुद्धा जे महावीर, जे तीर्थंकर होते त्यांच्याकडनं त्यांच्या अनुयायांना जे ज्ञान प्राप्त झालं, ते सुद्धा गुरुकडनं प्राप्त झाल्यामुळे त्याला सुद्धा आगम ग्रंथ असं म्हटलं जातं. तर ही सगळी एक ऐतिहासिक पार्श्वभूमी या जैन दर्शनाची आपल्याला म्हणता येईल. आणि सुरुवातीच्या काळामध्ये जे काही आगम ग्रंथ होते किंवा जे काही उपदेश या जैन परंपरेमध्ये होते, हे सर्व जास्तीत जास्त प्राकृत किंवा अर्धमागधी या भाषांमध्ये होते. कारण की ती त्या काळची प्रचलित भाषा होती आणि सर्वसामान्य लोकांना समजेल अशा दृष्टीने तो उपदेश केलेला असल्यामुळे त्यांनी अर्धमागधी किंवा प्राकृत या 2 भाषांमध्ये या सगळ्या गोष्टींचं वर्णन त्यांनी केलं होतं. पण त्यानंतर ज्यावेळेस इतर दर्शनांची चर्चा होत असे, त्यावेळेस बाकीचे सर्व दर्शनांचे जे ग्रंथ होते ते संस्कृतमध्ये होते. त्यामुळे जैन परंपरेमध्ये आपल्याला संस्कृत ग्रंथही काही दिसून येतात आणि आचार्य उमा स्वामी किंवा उमा स्वाती असे 2 नावं मिळतात. त्यांनी जो एक तत्वार्थ सूत्र नावाचा ग्रंथ लिहिला, हा पहिला ग्रंथ समजला जातो जैन मधला. म्हणजे त्याआधी जे काही आगम ग्रंथ होते हे सगळे प्राकृत भाषेमध्ये किंवा अर्धमागधी भाषेमध्ये होते. पण उमास्वामी यांनी लिहिलेला जो तत्वार्थ सूत्र हा ग्रंथ आहे, हा पहिला संस्कृत ग्रंथ जैन परंपरेमध्ये आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि आजही त्या ग्रंथाला अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. कारण की त्याच्यामध्ये अनेक सर्व आगम ग्रंथांचं जे सार आहे, ते एका ग्रंथामध्ये तत्वार्थ सूत्र या ग्रंथामध्ये आपल्याला दिसून येतं. आणि सर्व आगम ग्रंथांचा आपण जर अभ्यास केला किंवा या परंपरेचा आपण जर अभ्यास केला, तर त्याच्यामध्ये एक आपल्याला सर्व गोष्टींमध्ये एक आपल्याला महत्त्वाची गोष्ट काय दिसून येते, की अहिंसा हे महत्त्वाचं मूळ तत्व आपल्याला दिसून येतं. आणि वैदिक परंपरेला जरी यांनी जैन परंपरेमध्ये त्यांनी स्थान दिलेलं नसलं किंवा वैदिक जे कर्मकांड आहे किंवा उपनिषदांचं जे तत्वज्ञान आहे, ते अगदी त्यांनी जसंच्या तसं जरी घेतलं नसलं, यांच्या उपासना थोड्याशा वेगळ्या आहेत. यांच्यामध्ये जे तपाचं आचरण केलं जातं त्याच्या पद्धती थोड्याशा वेगळ्या आहेत किंवा जैन परंपरेमध्ये अहिंसा हे जे तत्व आहे हे इतर संप्रदायामध्ये सुद्धा मानलं जातं. म्हणजे जरी सुद्धा ही नास्तिक परंपरा असली असं आपण म्हटलं तरी सुद्धा आपल्याला वैदिक परंपरेशी किंवा आस्तिक दर्शनांच्या परंपरेशी याचा बराचसा संबंध दिसून येतो. याचा बराचसा समन्वय दिसून येतो. कारण की बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समान रूपामध्ये जैन परंपरेमध्ये सुद्धा आहेत आणि इतर वैदिक परंपरेमध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतात. आणि जसं आपण काल चर्चा केली होती, की भगवान गौतम बुद्धांनी स्वतः एखाद्या धर्माची स्थापना करावी, या उद्देशाने त्यांनी काही उपदेश दिला नाही किंवा त्यांनी स्वतःहून एखाद्या ग्रंथाची रचना करावी किंवा एखाद्या दर्शनाला त्यांनी सुरुवात करावी, असा त्यांचा उद्देश नव्हता. तसंच आपल्याला जैन परंपरेमध्ये सुद्धा म्हणता येईल, की इथे सुद्धा एखाद्या जैन धर्माची स्थापना करावी असं कुठल्याही तीर्थंकरांना वाटलं नाही. आणि भगवान महावीरांनी जो काही उपदेश दिला, तो त्यांच्या तपाचरणाचा किंवा त्यांचा साधनेचा जो एक परिपाक होता, त्यांना जे काही अनुभवाला आलं, ते फक्त इतर लोकांना त्याचा फायदा व्हावा, इतर लोकांना सुद्धा त्या दृष्टीने साधना करण्यासाठी किंवा तपाचं आचरण करण्यासाठी मार्गदर्शन मिळावं, या अनुषंगाने त्यांनी त्यांना उपदेश दिला होता. तर ही सगळी एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण या जैन परंपरेची बघितली. तर एक थोडक्यात 1 मिनिटामध्ये जर याचा सारांश करायचा, तर आपण असं म्हणू शकतो, की जैन परंपरेमध्ये 24 तीर्थंकर होऊन गेले आणि त्यातल्या त्यात जे 24वे तीर्थंकर भगवान महावीर आहेत, ते त्यांचं अतिशय महत्त्वाचं स्थान आहे आणि त्यांनी जो उपदेश दिला, तो आगम ग्रंथांमध्ये संकलित केला गेला आहे आणि आगम ग्रंथांच्या आधारे आपण जे अध्ययन करू शकतो, त्या दृष्टीने आपल्याला जैन तत्वज्ञान किंवा जैन धर्म काय आहे, हे आपल्याला जाणता येऊ शकतं. तर आतापर्यंत आपण जी बघितली ही सगळी थोडीशी ऐतिहासिक पार्श्वभूमी बघितली. आता त्यांचं जे तत्वज्ञान आहे त्याविषयी त्यामध्ये आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करू. तर इतर दर्शनांचा आपण जेव्हा अभ्यास करतो, जसं आपण आस्तिक दर्शनांविषयी चर्चा केली, तेव्हा आपल्या असं लक्षात आलं, की प्रत्येक दर्शनाने कुठल्यातरी एका विशिष्ट विषयावरती फोकस करून त्यांनी काम केलंय. जसं आपण बघितलं, की वैशेषिक दर्शनाने जितवाद असणाऱ्या सर्व पदार्थांचं विभाजन कसं काय करता येऊ शकतं, या दृष्टीने विचार केला. न्याय दर्शनाने प्रमाणाच्या अनुषंगाने विचार केला.
योग दर्शनी चित्त म्हणजे काय आहे, चित्त कसं काम करतं, चित्ताच्या ऍक्टिव्हिटीज कशा आहेत, या दृष्टीने विचार केला आणि चित्त शुद्ध कसं करता येईल याविषयीचे उपाय सुद्धा आपल्याला योग दर्शनामध्ये दिसून येतात. त्यानंतर मीमांसा दर्शनाचा आपण जर विचार केला तर वैदिक कर्मकांड काय आहे, त्याचे नियम कसे आहेत आणि याग केल्यानंतर त्याचं फळ कसं काय मिळू शकतं, या दृष्टीने त्यांनी विचार केला. वेदांत दर्शनामध्ये उपनिषदांची वाक्य कशी आहेत आणि त्यांचा अन्वयार्थ कसा लावायचा किंवा अद्वैत म्हणजे आत्मतत्व हे सर्व जीवांमध्ये कसं आहे, या दृष्टीने वेदांत दर्शन चिंतन करतं. आणि सांख्य दर्शनामध्ये त्रिगुण सिद्धांत आहे किंवा सत्कार्यवाद आहे किंवा 25 तत्व जी जीवाचं अस्तित्व ज्यामुळे होतं, तर त्याविषयी चर्चा करतात. म्हणजे काय, की जसं आस्तिक दर्शनांमध्ये सर्व दर्शनांनी एका एका विशिष्ट विषयावरती फोकस केलेला आपल्याला दिसतो, एकेका विशेष विषयाला धरून त्यांनी चिंतन केलेलं आपल्याला दिसतं. तसं जैन दर्शनाविषयी जर आपल्याला म्हणायचं असेल, तर आपल्याला असं म्हणावं लागेल, की जैन दर्शन हे जे आहे, हे साधनेच्या मार्गाकडे जास्त झुकलेलं आहे. म्हणजे जगात पदार्थ कुठले आहेत, त्यांचं विभाजन काय किंवा चित्त काय किंवा आत्मा काय, याविषयीचं त्यांचं जे चिंतन आहे ते थोडं आहे. पण जास्तीत जास्त आपल्या चित्ताला शुद्ध करून तपाचं आचरण करून आपण अनंत ज्ञान कसं काय प्राप्त करू शकतो. म्हणजे एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो, की जसा योगाचा मार्ग हा एक साधनेचा मार्ग आहे, तसाच जैन परंपरेचा जो सुद्धा एक विचार आहे, तो पण एक साधनेचा मार्ग आहे. फक्त तो इतर आस्तिक दर्शनांच्या मार्गापेक्षा थोडासा वेगळा आहे. त्याच्यामुळे एक साधनेचा मार्ग असल्यामुळे त्यांनी सगळ्या गोष्टींचं जे विवेचन केलं आहे, ते साधनेच्या दृष्टीनेच केलेलं आपल्याला दिसून येतं. तर पहिला जो विषय आपण एक चिंतन करणार आहोत त्यांच्या तत्वज्ञानामधला, तो आहे सप्तपदार्थ. आता हे जे सप्तपदार्थ आहेत ते वैशिष्ट्यिक दर्शनातले जे द्रव्य गुण वगैरे आपण बघितले त्यापेक्षा थोडेसे वेगळे आहेत. आणि हे जे सप्तपदार्थ आहेत, हे साधनेच्या अनुषंगाने आपलं अस्तित्व काय आहे आणि आपलं अंतिम लक्ष्य काय आहे, हे स्पष्ट करणारे 7 तत्व आहेत. तर थोडक्यामध्ये मी सुरुवातीला त्यांची नावं सांगतो आणि त्याचं स्वरूप काय आहे, याविषयी थोडक्यामध्ये मी माहिती सांगतो. तर 7 तत्व आहेत त्याच्यामध्ये. पहिलं आहे जीव, दुसरं आहे अजीव, तिसरं आहे आश्रव, चौथं आहे बंध, पाचवं आहे संवर, सहावं आहे निर्जरा आणि सातवं आहे मोक्ष. आता जरी मी एकानंतर एक नावं सांगितली तरी सुद्धा या प्रत्येकाचं जे स्वरूप आहे ते आपण एक थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत. तर पहिली जी 2 तत्व आहेत ती म्हणजे जीव आणि अजीव. आता जीव म्हणजे ज्याला आपण एक चैतन्य म्हणू शकतो, की ज्याला आपण एक आपण म्हणू शकतो, की ज्याला एक चेतना आहे. ज्याला आपण सजीव आणि निर्जीव असा जो आपण भेद करतो, त्यालाच आपण जीव आणि अजीव अशी 2 तत्व म्हणू शकतो. म्हणजे काय, की आपलं जे अस्तित्व आहे त्याच्यामध्ये एक भाग आहे, की ज्याच्यामध्ये चैतन्य आहे आणि दुसरा जो भाग आहे, की तो अजीव आहे, तो निर्जीव आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं चैतन्य नाहीये. तर ते असं म्हणतात, की बोधात्मकः जीवः. म्हणजे काय, की ज्याला बोध आहे, ज्याला ज्ञान होण्याची योग्यता आहे, तो म्हणजे जीव आहे. आणि त्यालाच इतर दर्शनांमध्ये, वेदांतामध्ये, उपनिषदामध्ये ज्याला आत्मा म्हणतात. तर आत्मा या शब्दाचा उपयोग जैनांनी सुद्धा आपल्या परंपरेमध्ये केला आहे. तर ते म्हणतात, की आपलं जे खरं स्वरूप आहे ते चैतन्य रूप आहे. जसं आपण आधी पण सांख्यामध्ये बघत होतो, की आपण जे काही चर्चा करतो आहे, मी जे बोलतो आहे ते आपल्याला समजतं आहे किंवा आपण ऐकत आहात ह्याची जाणीव मला सुद्धा होतीये. म्हणजे माझ्यामध्ये चैतन्य आहे, आपल्या सर्वांमध्ये सुद्धा एक योग्यता आहे ज्ञान प्राप्त करण्याची. ती जी योग्यता आहे त्याला आपण असं म्हणू शकतो, की जीव. आणि त्याचबरोबर आपलं जे शरीर आहे, ते शरीर खरं तर अचेतन आहे, पण आत्म्याच्या संपर्कामुळे ते सुद्धा आपल्याला चेतन भासतं. तर ते म्हणतात, की अजीव म्हणजे काय, की जे निर्जीव घटक आहेत, आपलं जे शरीर आहे, ते छोट्या-छोट्या परमाणूंचा एक संघात आहे. आता त्याविषयी आपण थोडक्यात पुढे बघू. तर जीव म्हणजे काय, की त्याला ते आत्मा म्हणतात आणि ते म्हणतात, की आपलं जे खरं स्वरूप आहे, त्याच्यामध्ये 4 गोष्टी आहेत. एक आहे अनंत ज्ञान. म्हणजे आपला जो आत्मा आहे, आपलं जे मूळ स्वरूप आहे, त्याच्यामध्ये अनंत ज्ञान आहे. कायम संपूर्ण ज्ञान आहे. अनंत दर्शन म्हणजे त्याच्यामध्ये संपूर्ण श्रद्धा आहे. अनंत शक्ती, त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या योग्यता कायम असतात आणि अनंत सुख, जसं वेदांतामध्ये आपण म्हणतो, की आनंद स्वरूप. त्या पद्धतीने जैन परंपरेमध्ये सुद्धा ते असं म्हणतात, की आत्मा हा ज्ञान स्वरूप आहे. आत्म्यामध्ये संपूर्ण श्रद्धा आहे. आत्म्यामध्ये अनेक प्रकारच्या शक्ती आहेत आणि आत्मा हा सुख स्वरूप आहे किंवा आनंद स्वरूप आहे. हे आत्म्याचं मूळ स्वरूप आहे. पण तरी काय होतं, की आत्मा जेव्हा शरीराशी संबंधित होतो त्यावेळेस या ज्या शक्ती आहेत, हे जे मूळ स्वरूप आत्म्याचं आहे ते झाकलं जातं.
आणि अजून एक जैन दर्शनामध्ये एक आपण असं म्हणू शकतो की इंटरेस्टिंग गोष्ट त्यांनी अशी मानली की आत्म्याचा आकार नक्की काय आहे. आता अर्थात याविषयी इतर दर्शनांनी सुद्धा थोडीफार चर्चा केली आहे. तर आस्तिक दर्शने जी आहेत ती म्हणतात की आत्मा हा सर्वव्यापी आहे. आत्मा हा फक्त शरीरातच आहे असं नाही. तर एकूण आपण दर्शनाच्या परिभाषेमध्ये असं म्हणू शकतो की 3 प्रकारची परिमाण असू शकतात. परिमाण म्हणजे आकार किती आहे. आत्म्याला आपण अणुरूप मानायचं, की आत्म्याला आपण सर्वव्यापी मानायचं, की आत्म्याला आपण शरीराचा जितका आकार आहे तेवढंच मानायचं. यापैकी नक्की आत्म्याचा आकार काय असू शकतो? याविषयी जेव्हा ते जैन परंपरेमध्ये चर्चा करतात, तेव्हा ते म्हणतात, की आत्म्याला जर आपण अणुरूप मानलं, म्हणजे अगदी छोटासा, तर काय प्रॉब्लेम होऊ शकतो, की आपल्या शरीरामध्ये फक्त मग एकाच ठिकाणी, तो अगदी परमाणू इतका सूक्ष्म असल्यामुळे, समजा एखाद्या व्यक्तीच्या डोक्याच्या ठिकाणी आत्मा असेल, तर फक्त तिथेच त्याला जाणीव होईल. फक्त त्याच ठिकाणची त्याला जाणीव होईल, त्याच ठिकाणचं त्याला ज्ञान प्राप्त होईल. आणि इतर शरीरामध्ये समजा काही स्पर्श झाला किंवा इतर शरीरामध्ये एखादी म्हणजे स्पर्श झाला किंवा कोणी त्याला आघात केला, तर त्याची जाणीव त्याला होऊ शकणार नाही. म्हणून ते असं म्हणतात, की आपण आत्म्याला अणुपरिमाण मानू शकत नाही. कारण की आपल्या शरीरामध्ये सगळीकडे कुठेही जरी स्पर्श झाला तरी सुद्धा आपल्याला त्याची जाणीव होते. अणुपरिमाण जर मानलं, तर तो आत्मा फक्त शरीरातल्या एकाच भागामध्ये राहील असं मानण्याची आपत्ती येते. म्हणून ते असं म्हणतात, की आपण आत्म्याला अणुपरिमाण मानू शकत नाही. आणि जसं इतर आस्तिक दर्शनांनी मानलंय, की आत्मा हा सर्वव्यापी आहे. म्हणजे तो शरीरामध्ये सुद्धा आहे आणि तो शरीराच्या बाहेर इतरत्र सुद्धा आहे. तर ते म्हणतात, की आपल्याला तसं पण मानता येणार नाही. कारण की इतर ठिकाणी जर आत्मा असेल, तर आपल्याला त्याची जाणीव तर होत नाहीये. आपल्याला त्याची जाणीव पण झाली असती, जर माझा आत्मा इतर ठिकाणी पण असला असता तर. त्यामुळे ते असं म्हणतात, की आत्मा हा परमाणु रूप सुद्धा नाहीये आणि आत्मा हा सर्वव्यापी सुद्धा नाहीये. त्यामुळे त्यांनी असा निष्कर्ष काढला, की आत्मा हा शरीराचा जितका आकार आहे, तेवढाच आत्म्याचा आकार आहे. की शरीरामध्ये कुठेही स्पर्श झाला, तर आपल्याला त्याची जाणीव होते आणि म्हणून जर शरीराच्या आकाराचा आत्मा मानायचा, तर त्यामध्ये असं पण मानावं लागेल, की आपले फक्त एकच जन्म नाहीयेत, तर आपले अनेक जन्म आहेत. म्हणजे ही जी आस्तिक एक विचारसरणी आहे, ती जैनांनी सुद्धा स्वीकारलेली आहे, की फक्त वर्तमान जो जन्म आहे, आपला हा जो जन्म आहे, तोच म्हणजे फक्त आपला एक जन्म नाही, तर आपले अनेक जन्म असू शकतात. आणि ज्यावेळेस आपण जन्माला येतो, म्हणजे ज्यावेळेस एखादं बाळ जन्माला येतं, तेव्हा त्या बाळाचं शरीर अगदी छोटंसं लहानसं असतं. तर आत्म्याचा आकार सुद्धा त्या छोट्या शरीराइतका छोटाच असतो. आणि ज्यावेळेस त्या शरीरामध्ये वाढ होत जाते, तसंच आत्मा सुद्धा वाढत जातो. आणि ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचं शरीर संपूर्ण आपण म्हणू की पूर्ण वाढ होते, तेव्हा त्या व्यक्तीचा आत्मा सुद्धा त्या आकाराचा होतो. कारण की संपूर्ण शरीरामध्ये कुठेही स्पर्श झाला तर त्याला जाणीव होते. हा एक जैन दर्शनामध्ये एक विशेष विचार आपल्याला दिसून येतो. आणि त्यानंतर मनुष्य शरीर सोडून समजा त्या व्यक्तीने दुसरा जन्म धारण केला. आता समजा एका जन्मात एक व्यक्ती मनुष्य आहे आणि दुसऱ्या जन्मात जर त्या व्यक्तीने हत्तीचा जन्म घेतला, तर हत्तीच्या शरीराइतकंच त्या आत्म्याचा आकार सुद्धा मोठा असेल. किंवा त्या जीवाने मुंगीचा जन्म घेतला, तर मुंगीचं शरीर जितकं छोटं आहे, तितकाच तो आत्मा जो आहे तो संकुचित होत जाईल. म्हणून जैन दर्शनामध्ये एक विशेष विचार आपल्याला काय आढळतो, की ते आत्म्याला संकोच आणि विकास होणारा असं मानतात. म्हणजे जेव्हा शरीर लहान होतं, त्यावेळेस आत्मा सुद्धा संकोच पावतो आणि ज्यावेळेस शरीर हे मोठं असतं, त्यावेळेस आत्म्याचा पण विस्तार होतो. असा एक विशेष प्रकारची विचारसरणी आपल्याला या दर्शनामध्ये दिसून येते. तर जीव म्हणजे त्यांनी आत्मा मानलेला आहे. आत्मा हा कायम शुद्ध स्वरूप असतो असं ते मानतात. म्हणजे अर्थात ही जी विचारसरणी आहे, ही वेदांतानुसार आपल्याला दिसून येते. म्हणजे जरी जैन दर्शन हे नास्तिक असलं तरी सुद्धा आपण इतर दर्शनांशी त्याचं साधर्म्य कसं आहे, हे पण आपण जाणू शकतो. तर ते म्हणतात, की आत्मा हा स्वतंत्र तत्व आहे. आत्म्याला कायम ज्ञान असतं. पण काय होतं, की काही कारणांमुळे म्हणजे ते असं म्हणतात, की मिथ्या दर्शन, अविरती, प्रमाद आणि कषाय या 4 गोष्टींमुळे आत्म्याचा शरीराशी संबंध येतो. मिथ्या दर्शन म्हणजे अविद्या, त्यानंतर अविरती म्हणजे आसक्तीमुळे म्हणजे त्या आत्म्यामध्ये आसक्ती उत्पन्न होते, की मी काहीतरी कर्म केलं पाहिजे. मी कुठल्यातरी गोष्टींचा अनुभव घेतला पाहिजे. त्यानंतर कषाय. आता ही कषाय संकल्पना थोडीशी पुढे मी स्पष्ट करेल. तर ज्यावेळेस आत्मा हा शुद्ध स्वरूपात असतो, त्यावेळेस त्याच्यामध्ये संपूर्ण ज्ञान असतं. पण तरी सुद्धा काही कारणामुळे त्याच्यामध्ये एक आसक्ती उत्पन्न होते, की मला शरीराच्या द्वारे कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा अनुभव घ्यायचा आहे. तर आपलं जे शरीर आहे, ते जीव नाहीये, ते अजीव आहे. जसं आपण 2 तत्व सुरुवातीला बघितली होती, की जीव तत्व म्हणजे आत्मतत्व, की जे चेतन आहे आणि अजीव तत्व जे जड आहे, जे निर्जीव आहे आणि आपलं जे शरीर आहे ते अजीव तत्व आहे.
म्हणतात की ते परमाणूंचा संघात आहे. आता जैन दर्शनामध्ये आपल्याला अजून एक एक विशेष गोष्ट अशी लक्षात येते, की त्यांनी काही विशिष्ट पारिभाषिक शब्द आहेत, की जे बाकीच्या ग्रंथांमध्ये किंवा बाकीच्या दर्शनांमध्ये आपल्याला दिसून येत नाही. जसं आपण म्हणतो, की परमाणू किंवा अणू हा एक सर्वमान्य प्रचलित शब्द आहे. आपण विज्ञानातही तो वापरतो. न्याय आणि वैशेषिक दर्शनांमध्ये सुद्धा त्यांनी परमाणू ही संकल्पना मानली आहे. पण त्याऐवजी जैन परंपरेमध्ये त्यांनी एक वेगळा शब्द रूढ केला आणि एक नवीन शब्द त्यांनी वापरला, तो म्हणजे पुद्गल. तर पुद्गल हे पण छोटे-छोटे परमाणू सारखे कण आहेत असं त्यांनी मानलं आणि आपला जो शरीर आहे, ते म्हणजे पुद्गल कणांचा एक संघात आहे. तर ते म्हणतात, की पृथ्वी तत्वाचे किंवा जल तत्वाचे किंवा अग्नी तत्वाचे, वायू तत्वाचे जे छोटे-छोटे पुद्गल कण आहे, हे जेव्हा एकत्र येतात, यांचा जेव्हा संघात होतो, त्यावेळेस ते म्हणजे आपलं शरीर आहे. आणि जसं आपण बघितलं, की आत्म्याला कुठल्या ना कुठल्या गोष्टीची आसक्ती उत्पन्न होते, की मी या गोष्टीचा अनुभव करावा किंवा मी या प्रकारची क्रिया करावी. पण स्वतंत्रपणे क्रिया होऊ शकत नाही. त्यामुळे आत्म्याचा शरीराशी संबंध येतो आणि ज्यावेळेस आत्म्याचा शरीराशी संबंध येतो, त्यावेळेस आत्मा आणि शरीर या दोघांच्या संबंधाला जैन परंपरेमध्ये त्यांनी योग असं म्हटलेलं आहे. म्हणजे योग हा जो शब्द आहे, हा नुसता आपण योग दर्शनासाठी किंवा योग दर्शनातल्या साधनांसाठी वापरू शकत नाही. जैन परंपरेमध्ये योग हा जो शब्द आहे, हा एक पारिभाषिक शब्द म्हणून त्यांनी जेव्हा आत्म्याचा शरीराशी संबंध येतो, आत्मा आणि शरीरांचा जेव्हा संयोग ज्यावेळेस आत्म्याला आसक्ती असते, की मी वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव करावा, वेगवेगळ्या प्रकारची त्यामुळे त्याचा शरीराशी संबंध येतो. त्यामुळे जीव आणि अजीव या 2 तत्वांचा संयोग होतो. म्हणजे आत्मा आणि शरीर या 2 तत्वांचा संयोग होतो आणि अजून एक विशेष गोष्ट या दर्शनामध्ये अशी आहे, की जसं सांगितलं की पुद्गल म्हणजे परमाणूसारखे छोटे-छोटे कण, ज्याला आपण छोटे-छोटे अणू किंवा परमाणू असं म्हणू शकतो. तर ते म्हणतात की हे जे छोटे कण आहेत, हे फक्त भौतिक गोष्टींचेच पुद्गल असू शकतात असं नाहीये. म्हणजे काय, की पृथ्वी तत्वाचे परमाणू किंवा जल तत्वाचे परमाणू किंवा अग्नी तत्वाचे परमाणू किंवा पृथ्वी तत्वाचे पुद्गल, जल तत्वाचे पुद्गल फक्त भौतिक पदार्थांनाच पुद्गल असतात असं नाही. तर एक नवीन संकल्पना त्यांनी या दर्शनामध्ये अशी मांडली, की कर्मांचे पण पुद्गल असतात. आता ही एक विचारसरणी बाकी दर्शनांपेक्षा पूर्णपणे भिन्न आहे. म्हणजे नॉर्मली आपण काय म्हणतो, की कर्म म्हणजे काय? की समजा आपल्या शरीराच्या द्वारे एखादी क्रिया होतीये. समजा आता इथे बसून मी बोलतोय, तर बोलण्याची माझ्या शरीराच्या द्वारे होतीये. म्हणून आपण कर्म याला ॲक्शन अशा अनुषंगाने घेतो. कर्माला आपण क्रिया या अनुषंगाने घेतो. पण जैन परंपरेमध्ये ते असं म्हणतात, की ज्या पण वेगवेगळ्या प्रकारची कर्म असतात, ती कर्म ही एक परमाणूंच्या रूपाने, एक पुद्गलाच्या रूपाने या विश्वामध्ये, या अंतरिक्षामध्ये ती अस्तित्वात असतात. आणि ज्या प्रकारचं कर्म करण्याची आसक्ती माझ्या आत्म्यामध्ये उत्पन्न होईल, त्या प्रकारच्या कर्म पुद्गलांना मी माझ्याकडे आकर्षित करतो. अशी त्यांनी एक विचारसरणी मांडली. म्हणजे जसं पृथ्वी, जल, तेज, वायू यांचे सुद्धा परमाणू असतात, यांचे सुद्धा छोटे-छोटे कण असतात. प्रमाणे ते असं म्हणतात, की कर्माचे पण छोटे-छोटे कण असतात, कर्माचे पण पुद्गल असतात. म्हणजे काय, की थोडक्यात समजा मी उदाहरण सांगितलं. समजा आता मला संगीत ऐकण्याची इच्छा होतीये. तर संगीत ऐकणे हे एक प्रकारचं कर्म झालं आणि अर्थात संगीत ऐकणे हे मी केलं किंवा अजून इतर कोणी केलं, तरी सुद्धा जर आपण कर्म या अनुषंगाने विचार केला, तर संगीत ऐकणे हे एक प्रकारचं कर्म झालं. ते माझ्यासाठी पण समान आहे, तुमच्यासाठी पण समान आहे आणि कुठल्याही व्यक्तीसाठी ते समान रूपाने आपण म्हणू शकतो, की ते एक कर्म आहे संगीत ऐकणे. आणि ज्यावेळेस माझ्या आत्म्यामध्ये आसक्ती उत्पन्न होते, की मी संगीत ऐकलं पाहिजे, संगीत ऐकावं अशी भावना जेव्हा माझ्या मनात उत्पन्न होते, तेव्हा संगीत ऐकणे या कर्माचे जे पुद्गल म्हणजे ते जे छोटे-छोटे कण त्या कर्मरूपाचे असतात, ते या अंतरिक्षामध्ये असतात आणि जेव्हा मला आसक्ती होते, माझ्या मनात इच्छा उत्पन्न होते, की या प्रकारचं कर्म मी केलं पाहिजे, तेव्हा त्या कर्म पुद्गलांना मी माझ्याकडे आकर्षित करतो आणि जेव्हा ते कर्म पुद्गल माझ्याकडे आकर्षित होतात आणि माझ्या आत्म्यामध्ये त्यांचा प्रवेश होतो, त्यावेळेस ती क्रिया माझ्याकडनं होते, असं जैन दर्शन मानतं. म्हणजे काय, की क्रिया म्हणजे असं फक्त नाही, की शरीराच्या द्वारे होणारी एखादी ॲक्शन, शरीराच्या द्वारे होणारं एखादं कर्म याला फक्त ते क्रिया मानत नाहीत. पण ते म्हणतात, की प्रत्यक्षात जेव्हा क्रिया होते त्याच्या आधी सुद्धा ते जे कर्म आहे, ते पुद्गल रूपाने, एक परमाणु रूपाने ते जे कर्म आहे ते या अंतरिक्षामध्ये कुठे ना कुठे अस्तित्वात असतं. आणि समजा 4 व्यक्तींना इच्छा होत असेल, की आपण संगीत ऐकावं.
म्हणजे 4 वेगवेगळे आत्मे आहेत आणि त्या चौघांना जर समान रूपाने इच्छा होत असेल, तर आपण असं म्हणू शकतो की जे कर्माचे पुद्गल आहेत, संगीत ऐकणे हे जे कर्म आहे, याचे जे पुद्गल या विश्वामध्ये, या ब्रह्मांडामध्ये आहेत, तर चारही व्यक्ती प्रकारच्या कर्म पुद्गलांना त्यांचा जो आत्मा आहे तो आकर्षित करतो आहे आणि कर्म पुद्गलांना आकर्षित केल्यामुळे ते जेव्हा आत्म्यामध्ये प्रवेश करतात, तेव्हा ते त्याच्यामध्ये स्थिर राहतात आणि तो व्यक्ती त्या पद्धतीचं कर्म करतो. याच्या अनुषंगाने आपल्याला असंही म्हणता येईल, की प्रत्येक व्यक्तीचा जर आपण स्वभाव बघितला, प्रत्येक व्यक्तीच्या आपण जर आवडी-निवडी बघितल्या, प्रत्येक व्यक्तीची जर आपण एक प्रवृत्ती बघितली, तर ती आपल्याला वेगवेगळी दिसून येते. समजा मला संगीत ऐकणं आवडत असेल आणि दुसऱ्या व्यक्तीला ते आवडेलच असं काही नाही. दुसऱ्या व्यक्तीला समजा क्रिकेट खेळण्याची हौस असेल, तर आपण असं म्हणू शकतो, की क्रिकेट खेळणे किंवा कुठलाही पद्धतीचा खेळ खेळणे, या कर्माचे पण पुद्गल अंतरिक्षामध्ये आहेत आणि ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला वाटतं, की मी आता खेळलं पाहिजे, खेळण्याची इच्छा मनामध्ये उत्पन्न होते, तेव्हा ती व्यक्ती त्या पद्धतीच्या कर्माचे पुद्गल स्वतःच्या आत्म्याकडे आकर्षित करते. तर अशा सर्व जी कर्म आहेत, त्या सर्व कर्मांचे पुद्गल ब्रह्मांडामध्ये असतात आणि ज्या पद्धतीच्या क्रिया करण्याची इच्छा आपल्याला होते, त्यावेळेस त्या कर्मांचे पुद्गल आपण आपल्याकडे आकर्षित करतो. हा एक सिद्धांत जैन दर्शनामध्ये सांगतात. आता आपण हा एक विषय जी चर्चा करतोय 10 दिवसांमध्ये, की भारतीय तत्त्वज्ञानाचा परिचय. आता अशा पद्धतीचा मेसेज आपण जेव्हा WhatsAppवर वाचला असेल किंवा आपल्याला कोणी सांगितलं असेल, हाच मेसेज इतरही काही लोकांकडे गेला असेल. पण तरी सुद्धा त्यांच्या मनामध्ये इच्छा उत्पन्न झाली नाही, की आपण जाऊन अटेंड करावं. कारण की त्यांच्या आत्म्यामध्ये वेगळ्या क्रिया करण्याची आसक्ती आहे. आणि आपण समजा एका विषयाच्या चर्चा करण्यासाठी आपण एकत्र आलो, तर आपण असं म्हणू शकतो, की आपण तत्त्वज्ञानाविषयी काहीतरी जाणून घ्यावं, अशा पद्धतीच्या कर्म पुद्गलांना आपण सर्वांनी आकर्षित केलं. म्हणजे कर्म जरी समान रूपाने आपल्याला वाटत असलं, तरी सुद्धा ते जे कर्म आहे ते पुद्गल रूप, ते परमाणु रूप या अंतरिक्षामध्ये अस्तित्वात आहे आणि ज्यावेळेस आपल्याला एखादं कर्म करण्याची इच्छा होते, त्यावेळेस आपण त्या पद्धतीच्या कर्माच्या पुद्गलांना आपल्याकडे आकर्षित करत असतो. त्यामुळे ज्यावेळेस समान इंटरेस्ट असणारे जेव्हा लोकं एकत्र येतात, तेव्हा आपण असं म्हणू शकतो, की ते समान प्रकारच्या पुद्गलांच्या कणांना आपल्याकडे आकर्षित करतात. असं आपण एक म्हणू शकतो. पण आता काय याच्यामध्ये संकल्पना आहे, की ज्यावेळेस आत्म्यामध्ये आसक्ती उत्पन्न होते आणि आत्मा जेव्हा कर्माच्या पुद्गलांना आकर्षित करतो, तर त्या आत्म्याला त्यांनी असं म्हटलंय, की तो आत्मा हा कषाय स्वरूप होतो. कषाय म्हणजे काय, की हा सुद्धा एक पारिभाषिक शब्द जैन दर्शनामध्ये आहे, असं आपण म्हणू शकतो. कषाय म्हणजे काय, की समजा एखादा पदार्थ किंवा एखादं समजा आता उदाहरण जर आपण घेतलं, की एखादं ओलं कापड आहे. एखादं कापड आपण समजा पाण्यामध्ये भिजवलं आणि त्याला जर आपण उघड्यावरती ठेवलं, तर ओलसरपणा कापडामध्ये असल्यामुळे काय होतं, की ओलसरपणामुळे अनेक धुळीकण ते कापड आपल्याकडे आकर्षित करतात. म्हणजे आपण समजा एखादं नुसतं कोरडं कापड ठेवलं आणि ओलसर कापड ठेवलं, तर त्यापैकी जे कापड ओलसर आहे त्याच्यामध्ये जास्त धुळीचे कण जमले जातील. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त धूळ ॲब्सॉर्ब केली जाईल. तसंच ते असं म्हणतात, की ज्यावेळेस आत्म्यामध्ये एखाद्या गोष्टीला करण्याची आसक्ती उत्पन्न होते, तेव्हा आत्म्याचा स्वभाव हा सुद्धा कषाय स्वरूपाचा होतो. म्हणजे काय, की समजा एखादा चिकट पदार्थ, म्हणजे चिकट हा शब्द अगदी अ, समजण्यासाठी म्हणून मी वापरतोय. किंवा जसं एखादं ओलं कापड आहे किंवा एखादं च्युइंगम आहे किंवा एखादं फेविकॉल आहे. म्हणजे ज्या गोष्टींमध्ये इतर गोष्टींना धरून ठेवण्याची योग्यता असते, तसा स्वभाव आपल्या आत्म्याचा होतो आणि जी गोष्ट करण्याची इच्छा मला होईल. आता असं नाही की प्रत्येक व्यक्तीला फक्त एकच कर्म करण्याची इच्छा होईल. मला संगीत ऐकण्याची इच्छा होतीये, मला पुस्तक वाचण्याची इच्छा होतीये, मला इंटरनेटवरती पिक्चर बघण्याची इच्छा होतीये, मला इतरांसोबत चर्चा करण्याची इच्छा होतीये. म्हणजे काय, की प्रत्येक जीवाला ज्या अनेक प्रकारची कर्म करावीशी वाटतात, तशा अनेक प्रकारच्या कर्माच्या पुद्गलांना तो जीव आपल्याकडे आकर्षित करत असतो. म्हणजे असं नाही की फक्त एकाच प्रकारची कर्म पुद्गलं त्या आत्म्याकडे आकर्षित होतात, पण अनेक वेगवेगळ्या प्रकारची कर्म जी त्या जीवाला करावीशी वाटतात, त्या सर्व प्रकारच्या कर्माच्या पुद्गलांना तो आत्मा स्वतःकडे आकर्षित करतो आणि ही जी प्रक्रिया आहे, कर्म पुद्गलांना स्वतःकडे आकर्षित करणे, याला ते म्हणतात की आश्रव. म्हणजे जसे 7 तत्व आपण चर्चा करत आहोत, तर पहिलं तत्व म्हणजे जीव, दुसरं तत्व म्हणजे अजीव. तर जीव म्हणजे आत्मा, अजीव म्हणजे शरीर आणि जेव्हा आत्मा शरीरांचा संयोग होतो आणि आत्म्यामध्ये आसक्ती उत्पन्न होते कर्म करण्याची, त्यावेळेस तो कर्म पुद्गलांना स्वतःकडे आकर्षित करतो. तर कर्म पुद्गल आत्म्याकडे आकर्षित होण्याच्या प्रक्रियेला आश्रव असं म्हणतात, ज्याला त्यांनी तिसरं तत्व मानलंय.
आता संस्कृतमध्ये आपण जर आश्रव या शब्दाचा अर्थ जाणून घेतला तर आश्रव म्हणजे थोडक्यात वाहने. एखादी गोष्ट जसं पाणी वाहतं किंवा वारा वाहतो, तसंच कर्माचे जे पुद्गल जे या ब्रह्मांडामध्ये आहेत, ते आत्म्याच्या दिशेने येऊ लागतात, आत्म्याच्या दिशेने वाहू लागतात. तर या प्रक्रियेला त्यांनी आश्रव असं म्हटलेलं आहे. आणि जेव्हा एक जीव अनेक प्रकारच्या कर्म करण्याची इच्छा करतो, की मी हे पण केलं पाहिजे, मी ते पण केलं पाहिजे, मला हे पण करायचंय, मला ते पण करायचंय. अर्थात सर्व गोष्टी करणं आपल्याला शक्य होत नाही. म्हणजे अनेक गोष्टी करण्याची जरी माझ्या मनात इच्छा असली किंवा माझ्या आत्म्यामध्ये इच्छा असली, तरी सर्वच प्रकारची कर्म मी करू शकेल असं नाही. त्यामुळे ते कर्म पुद्गल मी आकर्षित करतो आणि त्या माझ्या आत्म्यामध्ये राहतात. यामुळे काय होतं, की आत्म्याचा जो मूळ स्वभाव आहे तो झाकला जातो. आपण एक कल्पना करू शकतो, की जसं एखादा एक ट्यूबलाईट आहे किंवा एखादा दिवा आहे. तो जेव्हा एकदम स्वच्छ पुसलेला असतो, तेव्हा त्याचा प्रकाश एकदम सगळीकडे पसरतो. पण त्याच्यामध्ये समजा धुळीचे कण जमा झाले, तर तो प्रकाश धूसर होतो. तो प्रकाश अतिशय स्पष्ट रूपाने दिसत नाही. त्याच पद्धतीने ते म्हणतात, की आत्म्यामध्ये वेगवेगळी कर्म करण्याची आसक्ती उत्पन्न झाल्यामुळे आणि अनेक प्रकारचे कर्मपुद्गल त्या आत्म्याने स्वतःकडे आकर्षित केल्यामुळे तो आत्म्याला एक प्रकारचं आवरण तयार होतं आणि ते जे आवरण तयार होतं, त्याला असं म्हणतात, की ते कार्मण शरीर आहे. म्हणजे कर्मामुळे उत्पन्न झालेलं एक प्रकारचं शरीर आहे. म्हणजे आपलं जे भौतिक शरीर आहे ते तर आहेच आहे. पण त्याबरोबरच एखाद्या जीवाला ज्या प्रकारची कर्म करण्याची इच्छा होते, त्या कर्मपुद्गलांना तो स्वतःकडे आकर्षित करतो आणि ती जी कर्मपुद्गल आहेत, ती त्या आत्म्यामध्येच कायमस्वरूपी राहतात. तर ते जे आहे, त्याला त्यांनी कर्माचं शरीर असं म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे काय होतं, की अनेक प्रकारची आणि त्यांचे जे पुद्गल आहेत ते आत्म्यावरती एक प्रकारचं आवरण उत्पन्न करतात. म्हणून एक प्रकारे बंधन तयार होतं. कारण की जोपर्यंत ती कर्म पूर्ण होत नाहीत, जोपर्यंत त्या कर्माचा विपाक होत नाही, जोपर्यंत त्या कर्माचं फळ मिळत नाही, तोपर्यंत पूर्णपणे तो आत्मा या बंधनातनं मुक्त होत नाही. म्हणून काय, की ज्यावेळेस एखादे पुद्गल कण आत्म्यामध्ये प्रवेश करून तिथेच ते राहतात, तर हा त्या जीवासाठी बंधन उत्पन्न करतात. म्हणून बंध हा एक चौथं तत्व त्यांनी सांगितलं. आणि ज्यावेळेस आपल्याला या पुद्गल कणांपासून मुक्ती पाहिजे, कारण की आत्म्याचं जे मूळ स्वरूप आहे ते शुद्ध आहे. आता याचा थोडासा संबंध जर आपण आस्तिक दर्शनांमध्ये जो एक कर्मसिद्धांत सांगितला जातो, की आपण ज्या पद्धतीचं कर्म करतो, त्याच कर्माचे संस्कार आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होतात आणि त्यानुसार आपल्याला विपाक मिळतो. तोच कर्मसिद्धांत जो आहे हा जैन दर्शनामध्ये एक वेगळ्या स्वरूपामध्ये त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलाय. तर ते म्हणतात, की कर्म पुद्गलांमुळे आत्म्याला बंधन तयार होतं. आणि आत्म्याला जर पुन्हा या कर्माच्या बंधनापासून मुक्त व्हायचं असेल, तर त्याच्यामध्ये 2 गोष्टी आवश्यक आहेत. एक गोष्ट म्हणजे नवीन जे काही कर्मपुद्गल आत्म्यामध्ये प्रवेश करू इच्छितात, म्हणजे नवीन माझ्या मनात ज्या काही आसक्ती उत्पन्न होतात, त्यामुळे नवीन प्रकारचे पुद्गलकण जे येतील, त्यांना आत्म्यामध्ये प्रवेश करण्यापासून थांबवणे, हे आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर जे पुद्गलकण ऑलरेडी आत्म्यामध्ये आहेत, त्यांना सुद्धा नष्ट करणे त्यांना होणं आवश्यक आहे. तर या अनुषंगाने अजून 2 शब्द ते वापरतात, की संवर. संवर म्हणजे काय, की ज्या पद्धतीने आपण म्हणतो, की एक प्रकारे प्रोटेक्शन तयार करणे. एक प्रकारे एक आवरण तयार करणे. म्हणजे समजा एखाद्या दिवा आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला समजा धूळ जाऊ नये असं वाटत असेल, तर आपण काय करतो, एक काचेचं त्याभोवती आवरण तयार करतो. आपण एखादा त्याच्या भोवती एक काहीतरी एक प्लास्टिकचं किंवा धातूचं किंवा काचेचं आपण एक आवरण त्याच्या भोवती ठेवू शकतो. त्याच पद्धतीने त्या समजतात, की आत्म्यामध्ये ऑलरेडी काही पुद्गल कणांनी प्रवेश केलेलाच आहे, त्यामुळे त्या जीवाला बंधन आहे. पण समजा नवीन पुद्गल कणांनी, नवीन कर्म पुद्गलांनी प्रवेश करू नये असं जर आपल्याला वाटत असेल, तर त्यासाठी अतिशय अलर्टपणे, अतिशय जाणीवपूर्वक त्या व्यक्तीने काही तपांचं आचरण केलं पाहिजे. तर त्यामुळे काय होईल, की नवीन पुद्गल कण त्या आत्म्यामध्ये प्रवेश करणार नाहीत. याला ते म्हणतात संवर. म्हणजे नवीन पुद्गल कणांनी आत्म्यामध्ये प्रवेश करू नये यासाठी घेतली जाणारी काळजी. आणि ती कशी घ्यावी? तर आपल्याला माहिती आहे, की जेव्हा जैन परंपरेमध्ये जे लोकं ते फॉलो करतात, ते काय करतात, की ते अतिशय सजग असतात, की कुठल्याही जीवांना आपण हिंसा करू नये. म्हणजे पाणी पिताना सुद्धा ते अतिशय शुद्ध करून पितात किंवा अन्न घेताना सुद्धा ते सूर्यास्तानंतर अन्न घेत नाहीत. म्हणजे काय, की थोडक्यामध्ये कुठल्याही सूक्ष्म जीवांची सुद्धा हिंसा होऊ नये, या एका भावनेपोटी ते या सर्व गोष्टींचं पालन करत असतात. किंवा इतर काही गोष्टी ते वर्ज्य करतात. ते बटाटा खात नाहीत किंवा इतर काही पदार्थ ते खात नाहीत. म्हणजे काय, की कुठल्याही दृष्टीने सूक्ष्मजीवांची हिंसा होऊ नये, या एका भावनेपोटी जे काही काळजी ते घेतात, या सर्व काळजी घेतल्यामुळे
नवीन कर्म पुद्गल त्यांच्या आत्म्यामध्ये प्रवेश करत नाही. म्हणजे एक प्रकारे कर्म आपल्या हातून घडू नये, हिंसात्मक कर्म आपल्या हातून घडू नये, या दृष्टीने जे काही काळजी घेतली जाते त्याला ते म्हणतात की संवर. आता संवर याचं पालन केल्यामुळे, अशा पद्धतीची काळजी घेतल्यामुळे नवीन जे पुद्गल कण आहेत ते आत्म्यामध्ये प्रवेश करणार नाहीत. पण त्यासोबत ऑलरेडी जे काही कर्मपुद्गल त्या आत्म्याने आकर्षित केलेले आहेत. म्हणजे आजपासनं पुढे जे काही करायचं त्याविषयी मी काळजी घेऊ शकतो. पण आत्तापर्यंत जे काही कर्मपुद्गल ऑलरेडी माझ्या आत्म्यामध्ये आहेत, त्यांना मी कसं काय नष्ट करू? तर त्यासाठी ते असं म्हणतात, की आपण तपाचं आचरण केलं तर त्या कर्मपुद्गलांना आपण नष्ट करू शकतो. आणि याच संकल्पने ते असे म्हणतात, की निर्जरा. तर निर्जरा म्हणजे काय, की एक प्रकारे तपाचं आचरण करणे. आणि तप हा जो शब्द आपण बघितला, तर संस्कृतमध्ये त्याचा अर्थ आहे तप, तपती म्हणजे एक प्रकारे जळणे किंवा एक प्रकारे ज्याला आपण म्हणू, की अतिशय कठोर परिश्रम करणे किंवा अतिशय कठोर तपस्या करणे, ज्यामुळे जे कर्मपुद्गल आपल्या आत्म्यामध्ये असतील त्यांचा नाश होईल. आणि आपल्याला माहिती असेल, आपण जर कधी बघितलं असेल जैन परंपरेमध्ये, की ते जे मुनी असतात किंवा जे साधू असतात, ते आपले स्वतःचे केस पण उपटतात. ही पण एक तपाचं आचरण आहे त्या परंपरेमध्ये. म्हणजे की एक प्रकारे आपले केस उपटणे याने काय होतं, की जे कर्म पुद्गल आहेत, ते हळू कमी होतात. म्हणजे काय, की हे एक प्रकारची तपस्या आहे. ज्याला आपण वेदांत दर्शनामध्ये पण म्हणू शकतो, की तितिक्षा. तितिक्षा म्हणजे काय, की सुख-दुःखांना सहन करण्याची योग्यता आपल्यामध्ये आणणे. तर जाणीवपूर्वक जर आपण स्वतःला दुःख दिलं, तर दुःख हे आपल्याला कोणालाच नको असतं. पण तरी सुद्धा दुःख जर आपण स्वतःला दिलं, तर त्या दुःखाला सहन करण्याची योग्यता आपल्यामध्ये येते. आणि त्या पद्धतीने जर तपाचं आचरण केलं, तर जे कर्मपुद्गल आपल्या आत्म्यामध्ये आहेत, ते एक प्रकारे नष्ट होतात आणि त्या कर्मांचा नंतर आपल्याला विपाक मिळत नाही. आणि अशा पद्धतीने संवर आणि निर्जरा या 2 गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत. संवर म्हणजे नवीन कर्मपुद्गलांना आत्म्यामध्ये प्रवेश न करू देणे आणि निर्जरा म्हणजे तपाचं आचरण केल्यानंतर जे कर्मपुद्गल आधीच आत्म्यामध्ये आहेत त्यांचा पण नाश होतो. तर या 2 गोष्टींचा पालन केल्यानंतर त्या जीवाला किंवा त्या आत्म्याला संपूर्णपणे ज्ञानाची प्राप्ती होते आणि त्याला मोक्ष मिळतो. अशी एक संकल्पना जैन परंपरेमध्ये सांगितली जाते. आता ही सगळी संकल्पना जी आपण जाणून घेतली त्याच्यामध्ये ते 7 वेगवेगळ्या तत्वांचं प्रतिपादन करतात. पहिलं तत्व म्हणजे जीव, म्हणजे जो आत्मा आहे, जो शुद्ध स्वरूपात आहे, पण तरी सुद्धा वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव करण्यासाठी, वेगवेगळ्या प्रकारची कर्म करण्यासाठी तो जो जीव आहे, त्याचा अजीव तत्वाशी संबंध येतो. अजीव म्हणजे शरीर, तर आत्म्याचा शरीराशी संबंध येतो. तर अजीव हे दुसरं तत्व झालं. आणि कर्मपुद्गलांना स्वतःकडे आकर्षित केल्यामुळे जेव्हा कर्मपुद्गल आत्म्याच्या दिशेने येऊ लागतात, तेव्हा त्याला म्हणतात आश्रव. हे तिसरं तत्व झालं. आणि कर्मपुद्गलांनी आत्म्यामध्ये प्रवेश केल्यामुळे बंधन उत्पन्न होतं त्या जीवाला. तर बंधन हे झालं चौथं तत्व. आणि पुन्हा त्या बंधनापासून मुक्त होण्यासाठी, यासाठी जी काळजी घेतली जाते, यासाठी ज्या गोष्टींचं आचरण केलं जातं, त्याला ते म्हणतात संवर. हे झालं 5वं तत्व. आणि जे कर्मपुद्गल आधीच आत्म्यामध्ये आहेत, त्यांचा नाश करणे तपाच्या द्वारे, याला म्हणतात निर्जरा. आणि संवर आणि निर्जरा या दोघांच्या माध्यमातून जेव्हा ज्ञानाची प्राप्ती होते, तेव्हा त्याला ते म्हणतात मोक्ष. अशा 7 तत्वांचं वर्णन जैन परंपरेमध्ये आपल्याला दिसून येतं. आता हा जो मोक्ष आहे, हा नुसता संवर आणि निर्जरा याच्या माध्यमातून मिळत नाही. तर जैन परंपरेमध्ये अतिशय महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे त्रिरत्न. तर सम्यक दर्शन म्हणजे सम्यक श्रद्धा असणे, सम्यक ज्ञान म्हणजे योग्य ज्ञान आणि सम्यक चारित्र्य म्हणजे जी व्यक्ती आहे त्याचं आचरण, त्याचं जे चरित्र आहे ते सुद्धा अतिशय शुद्ध असलं पाहिजे. तर सम्यक दर्शन म्हणजे श्रद्धा, म्हणजे जे काही महावीरांचे उपदेश आहेत किंवा आगम ग्रंथांमध्ये ज्या काही गोष्टींचं त्यांनी पालन करायला सांगितलंय, ते जर आपण यथायोग्य रीतीने केलं, तर त्याला असं आपण म्हणू शकतो की ते सम्यक दर्शन आहे. त्यानंतर सम्यक दर्शन किंवा सम्यक श्रद्धा आहे. त्यानंतर सम्यक ज्ञान प्राप्त होणे आणि सम्यक चारित्र्य, आपलं आचरणही यथायोग्य असणे, या 3 गोष्टींच्या माध्यमातून प्रत्येक जीवाला ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते, असं ते म्हणतात. तर हा एक विषय झाला, की जो सप्ततत्व जैन परंपरेमध्ये आपल्याला दिसून येतात. आता याचा आपण जर इतर दर्शनांशी तुलना केली, तर संकल्पनेच्या दृष्टिकोनातून आपल्याला असं लक्षात येईल, की जरी जैन दर्शन हे नास्तिक दर्शन असलं तरी सुद्धा कर्मसिद्धांत जो आस्तिक दर्शनांमध्ये मानलेला आहे, जो वेदांतामध्ये आहे, जो योग दर्शनामध्ये आहे, जो सांख्य दर्शनामध्ये आहे, न्यायवैशेषिक दर्शनांमध्ये सुद्धा आहे, त्याच कर्मसिद्धांताच्या संकल्पनेला यांनी
अनेक दुसऱ्या एक माध्यमातनं किंवा दुसऱ्या पारिभाषिक संज्ञांच्या माध्यमातून त्यांनी तो स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे थोड्याफार प्रमाणात आपल्याला साधर्म्य वैदिक परंपरेशी सुद्धा दिसून येतं, पण तरी सुद्धा अनेक नवीन संकल्पना त्यांनी प्रचलित केल्या. जसं आपण जे काही शब्द आता बघितले, उद्गल किंवा संवर किंवा आसर्व किंवा निर्जरा, हे जे शब्द आहेत हे जैन परंपरेमध्ये प्रथमतः त्यांनी वापरले. त्याच्यामुळे हे एक त्यांचं कॉन्ट्रिब्युशन आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता हा एक विषय झाला. अजून एक या अनुषंगाने जे जीव आहेत असं ते म्हणतात, तर ते जीव अनेक प्रकारचे आहेत. म्हणजे फक्त आपण मनुष्य या एकाच प्रकारचे जीव आहेत असं आपल्याला म्हणता येणार नाही. तर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जीव आहेत. तर त्याविषयी सुद्धा जैन परंपरेमध्ये एक वेगळा दृष्टिकोन आहे. तर त्याचं थोडक्यात एक 5 मिनिटांमध्ये स्पष्ट करण्याचा मी प्रयत्न करतो. त्यासाठी एक स्लाइड मी शेअर करतो. तर जे 7 पदार्थ आपण आता चर्चा केली, जीव, अजीव, आश्रव, बंध, संवर, निर्जरा, मोक्ष, हे ते सप्तपदार्थ झाले. पण ते असं म्हणतात, की जीव जे आहेत ते फक्त मनुष्यच आहेत असं नाही. पण त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे प्रकार होतात आणि ते प्रकार कुठले? अर्थात हा विषय इथे आपण चर्चेसाठी मी का बरं घेतला? कारण की ही एक वेगळी संकल्पना आपल्याला दिसून येते जैन परंपरेमध्ये. ही एक अभिनव संकल्पना आहे, की जी बाकीच्या दर्शनांमध्ये आपल्याला दिसून येत नाही. म्हणून हा एक नवीन विचार म्हणून चर्चेसाठी आपण हा घेतलाय. तर ते असं म्हणतात, की जीव हे 2 प्रकारचे असतात मुख्यतः. म्हणजे मुक्त जीव आणि संसारी जीव. मुक्त म्हणजे की ज्या योग्यांना किंवा ज्यांना ज्ञान प्राप्ती होते आणि ज्यांना पुन्हा दुसरा जन्म होणार नाहीये, ते म्हणजे मुक्त जीव. आणि ज्या जीवांना पुन्हा पुनर्जन्म होणार आहे, ते म्हणजे संसारी जीव. तर संसारी जीवांमध्ये सुद्धा 2 भेद असतात. एक म्हणजे अमनस्क आणि दुसरे म्हणजे समनस्क. आता अमनस्क म्हणजे काय, की अगदी असं नाही की त्यांच्यामध्ये मन नसतं, पण त्यांच्यामध्ये जे काही मन आहे किंवा त्यांच्यामध्ये जी काही जाणीव आहे, ती अतिशय अल्प प्रमाणात असते. ती जास्त विकसित नसते. आणि समनस्क म्हणजे जसं आपण विचार केला, की आपण मनुष्य आहोत, तर आपल्यामध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करण्याची योग्यता असते. म्हणजे आपलं जे अंतःकरण आहे, आपलं जे मन आहे, अतिशय जास्त विकसित आहे आणि मनुष्याबरोबरच इतरही काही प्राणी आहेत, की ज्यांच्यामध्ये थोडासा एक विकसित विचार करण्याची योग्यता आहे. तर अशा जीवांना ते समनस्क असं म्हणतात. आणि जे जीव ज्यांच्यामध्ये अतिशय सीमित विचार करण्याची योग्यता आहे किंवा आपण इंग्लिशमध्ये असं म्हणतो, की ज्यांच्यामध्ये फक्त नॅचरल इन्स्टिंक्ट्स असतात, ज्यांच्यामध्ये फक्त निसर्गतः त्यांचा जो शरीर आहे किंवा त्यांचा ज्या प्रकारचा जन्म आहे, तेवढाच फक्त ते विचार करू शकतात. असे जे जीव आहेत, ते म्हणजे अमनस्क असं त्याच्यामध्ये विभाजन आहे. म्हणजे काय? थोडक्यात आपण असं म्हणू शकतो, की अमनस्क म्हणजे ज्यांची विचार करण्याची योग्यता ही अतिशय सीमित आहे आणि समनस्क म्हणजे ज्यांची विचार करण्याची योग्यता ही विस्तृत आहे किंवा जास्त विकसित आहे, असं आपल्याला म्हणता येईल. तर अमनस्कमध्ये पण 2 वेगवेगळे प्रकार होतात. एक म्हणजे त्रस आणि दुसरं म्हणजे स्थावर. तर हे जे 2 भेद आहेत, स्थावर हे अशा पद्धतीचे जीव आहेत, की ज्यांना एका जागेहून दुसऱ्या जागी चलन-वलन करता येत नाही. जे आपली जागा सोडू शकत नाही. तर त्याच्यामध्ये 5 प्रकार होतात ते आपण बघूया. त्याच्या आधी आपण त्रस म्हणजे काय ते बघूया. तर त्रस म्हणजे काय, की जे जीव स्थानांतरण करू शकतात, चलन-वलन करू शकतात, म्हणजे जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ जाऊ शकतात, अशा जीवांना त्यांनी त्रस असं म्हटलेलं आहे. आणि स्थावर जे जीव आहेत ते एकाच ठिकाणी राहतात, जे चलन-वलन करू शकत नाहीत. तर त्रस हे जे जीव आहेत त्याच्यामध्ये पण ते 4 भेद करतात, की द्विंद्रिय म्हणजे ज्यांना फक्त 2च इंद्रिय आहेत किंवा त्रिंद्रिय ज्यांना 3 इंद्रिय आहेत, ज्यांना 4 इंद्रिय आहेत आणि ज्यांना 5 इंद्रिय आहेत. अशा पद्धतीने ते त्रस जीवांमध्ये भेद करतात. आता ही पण एक संकल्पना आहे जी ती जैन दर्शनामध्ये एक विशेष आपल्याला दिसून येते. बाकीच्या आस्तिक दर्शनांमध्ये आपल्याला असं दिसतं, की ते म्हणतात, की सर्व जीवांच्या सूक्ष्म शरीरामध्ये जी काही इंद्रिय आहेत ती समान रूपाने आहेत. खास करून आपल्याला जर आठवत असेल, की सांख्य दर्शनामध्ये आपण चर्चा केली होती, की 25 तत्व जी आहेत किंवा सूक्ष्म शरीर जे आहे, ते सर्व जीवांना समान रूपाने आहे. फक्त काही शरीरामध्ये ते इंद्रिय त्यांचा उपयोग होऊ शकत नाही. कारण की त्या प्रकारचं शरीर नसतं. पण इंद्रिय जी आहेत ते सूक्ष्म शरीरामध्ये अस्तित्वात असतात. पण जैन परंपरेमध्ये एक वेगळा विचार आपल्याला दिसून येतो. ते म्हणतात, की काही जीवांना 2च इंद्रिय असतात. काही जीवांना 3 इंद्रिय असतात. आता समजा 2 इंद्रिय, तर ते म्हणतात, की जे कृमी कीटक आहेत, म्हणजे जे अतिशय सूक्ष्म म्हणजे कृमी किडे किंवा कीटक किंवा ते म्हणतात, की शंख शिंपले. म्हणजे जो शंख आपल्याला माहिती आहे, की त्याच्यामध्ये पण एक किडा असतो. शिंपल्यामध्ये पण एक किडा असतो. तर ते जे शंख शिंपल्यामधले जे किडे आहेत,
त्यांना फक्त 2च इंद्रिय असतात आणि फक्त त्यांना स्पर्श आणि चव या 2च गोष्टींचा अनुभव होतो. त्यानंतर काही जे आहेत म्हणजे समजा मुंगी झाली किंवा काही जे किडे आहेत, त्यांच्यामध्ये 3 इंद्रिय असतात. म्हणजे स्पर्श, चव हे 2 आधीचे आहेतच, पण त्यांना वास घेण्याची पण योग्यता असते. त्यानंतर काही जे आहेत जसं डास झाले किंवा भुंगे झाले किंवा मधमाशा झाल्या, त्यांना 4 इंद्रिय असतात. म्हणजे त्यांना स्पर्शाचा अनुभव होतो, चवीचा अनुभव होतो, वासाचा अनुभव होतो, पण त्याबरोबर ॲडिशनली त्यांना दिसतं पण, म्हणजे त्यांना दृष्टी पण असते. तर ते 4 इंद्रियवाले अ, जीव झाले आणि इतर जे असतात ते 5 इंद्रिय असणारे जीव, की ज्यांना ध्वनीचा पण अनुभव येतो. ज्याच्यामध्ये सर्व मनुष्य, पशु, प्राणी, पक्षी आपण इतर जे आहेत, की ज्यांना 5ही इंद्रिय आहेत, अशा पद्धतीचं ते विभाजन करतात. आता हा जो एक विचार जैन परंपरेमध्ये आपल्याला दिसून येतो, याला थोडंसं आपण एक आधुनिक विज्ञानाशी तुलना करून बघितली तर आपल्याला कदाचित आपल्याला कंपॅरिझन करता येईल, की आधी त्यांनी जो विचार केला होता आणि खरोखर आता जे काही इंद्रिय असणारे जे जीवजंतू आहेत, त्याविषयी आपण तुलना करून जाणून घेऊ शकतो, की हे नक्की विचार कशा पद्धतीने आहे आणि हा कितपत यथार्थ आहे, कितपत योग्य आहे. पण तरी सुद्धा हा एक जो विचार त्यांनी प्राचीन काळी केला होता. आता त्यावेळेस तर काही मायक्रोस्कोप किंवा दुर्बिणी किंवा इतर काही इन्स्ट्रुमेंट्सची उपलब्धता नव्हती. पण तरी सुद्धा त्यांच्या दृष्टीने त्यांनी जो विचार केला, की काही जे कीटक आहेत, काही जे जीव आहेत, त्यांना फक्त 2च इंद्रिय आहेत. काहींना 3 आहेत, काहींना 4 आहेत, काहींना 5 आहेत, असं ते म्हणतात. आणि याच्यातले जे पंचेंद्रियवाले आहेत, म्हणजे 5 इंद्रिय असणारे पण जे प्राणी आहेत, त्याच्यामध्ये मनुष्य आला किंवा गाय आहे किंवा कुत्रा, मांजर किंवा अनेक प्राणी त्याच्यामध्ये येतात. त्याच्यामध्ये पण ते म्हणतात, की हे सर्व जे आहेत हे अमनस्क नाहीयेत. म्हणजे जरी दिसताना चार्टमध्ये आपल्याला अमनस्क याच्या अंडर हा सगळं विभाजन दिसत असलं, तरी सुद्धा ते म्हणतात, की मनुष्य जो आहे अमनस्क या कॅटेगरीमध्ये येतो. कारण की काहीच जे प्राणी आहेत, की जे विकसित विचार करू शकतात. म्हणजे पंचेंद्रिय असणारे, 5 इंद्रिय असणारे जे प्राणी आहेत, त्यांचं 2 प्रकारे विभाजन होऊ शकतं. त्यापैकी काही जे आहेत ते अमनस्क आहेत. म्हणजे ते अतिशय सीमितच विचार करू शकतात आणि मनुष्य आणि इतर काही प्राणी आहेत ते समनस्क आहेत, की जे विकसित विचार करू शकतात. तर हे जे 2 इंद्रिय, 3 इंद्रिय, 4 इंद्रिय, 5 इंद्रिय असणारे जे प्राणी आहेत किंवा ते कीटक आहेत ते म्हणजे त्रस. कारण की ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. पण त्या व्यतिरिक्त एक दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे स्थावर. स्थावर म्हणजे जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत. तर याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे, की जे सूक्ष्म जंतू आहेत, की जे अतिशय सूक्ष्म जीव आहेत, जे पृथ्वीला आपलं शरीर रूपाने धारण करतात, जलाला आपल्या शरीराच्या रूपाने धारण करतात, तेजाला आपल्या शरीराच्या रूपाने धारण करतात, वायूला आपल्या शरीराच्या रूपाने धारण करतात किंवा ज्या वनस्पती सुद्धा आहेत, त्यांचा सुद्धा समावेश ते स्थावर या रूपात करतात. आता जैन परंपरेमध्ये या संकल्पनेविषयी, स्थावर या संकल्पनेविषयी 2 वेगवेगळी मतं दिसतात. एका परंपरेप्रमाणे, एका इंटरप्रिटेशन प्रमाणे ते असं म्हणतात, की ज्या गोष्टी आपल्याला निर्जीव भासतात, म्हणजे समजा आपण पृथ्वी, जल, तेज, वायू या 4 तत्वांचे जर छोटे-छोटे घटक घेतले, म्हणजे समजा छोटे-छोटे परमाणू घेतले, तर आपल्याला वाटतं, की ते निर्जीव आहेत. पण एका इंटरप्रिटेशन प्रमाणे ते म्हणतात, की निर्जीव असणारे जे घटक आहेत, ते सुद्धा जीवच आहेत. पण ते आपल्याला वाटतात, की निर्जीव आहेत. म्हणजे काही काळ त्यांचं अस्तित्व राहतं आणि नंतर ते दुसऱ्या जन्माला येतात. दुसरा जन्म ते धारण करतात. पण आपल्याला पृथ्वी किंवा पाणी म्हणजे पाण्याचे पण छोटे-छोटे जे तुषार आहेत, पाण्याचे पण जे छोटे-छोटे थेंब आहेत, जेव्हा पाऊस पडतो, तेव्हा ते असं म्हणतात, की ते निर्जीव आपल्याला भासतात, पण वस्तुतः ते सुद्धा जीवच आहेत आणि आपल्याला त्याचं ज्ञान योग्य होत नाही. म्हणून काही जे विद्वान आहेत ते असं म्हणतात, की निर्जीव वाटणारे जे पृथ्वी, जल, तेज, वायू यांचे पार्टिकल्स आहेत, यांचे जे कण आहेत, ते सुद्धा जीवच आहेत. हे एक मत झालं आणि दुसरं एक मत असं आहे, की ते जीव नसले तरी सुद्धा काही जीव आहे, त्यांचं जे शरीर आहे, ते सूक्ष्म जंतूच्या रूपामध्ये असल्यामुळे फक्त पृथ्वी तत्वाचं त्यांचं शरीर आहे. किंवा काही जीवांचं शरीर फक्त जलतत्वाचं आहे किंवा फक्त अग्नितत्वाचं आहे, फक्त वायू तत्वाचं आहे. असे जे अशा रूपामध्ये जे सूक्ष्म जंतू राहतात त्यांना त्यांनी स्थावर असं म्हटलंय. कारण की त्यांच्यामध्ये बाकीचे अवयव नसल्यामुळे, बाकीची इंद्रिय नसल्यामुळे ते चलन-वलन करू शकत नाहीत. आणि आपल्याला माहिती आहे की वनस्पती सुद्धा चलन-वलन करू शकत नाहीत. म्हणून त्यांचा समावेश स्थावर या घटकामध्ये होतो. आणि या सर्व स्थावर प्रकारामध्ये येणाऱ्या जीवांना फक्त स्पर्शाचा अनुभव होतो. त्यांना फक्त स्पर्शाचं ज्ञान होतं. बाकीच्या गोष्टींचं ज्ञान त्यांना होत नाही. असा एक विचार या परंपरेमध्ये आपल्याला दिसतो.
तर जैन दर्शनाचा विचार करता हा एक सिद्धांत आपण बघितला की सप्तपदार्थ कुठले, त्यामध्ये जीव जो आहे त्याच्यामध्ये किती वेगवेगळे प्रकार होऊ शकतात, हा एक चार्ट आपण जाणून घेतला. आणि एक दुसरा जो सिद्धांत आहे जो आपण यानंतर चर्चा करणार आहोत, जो जैन परंपरेमध्ये अतिशय महत्वाचा सिद्धांत आहे, ज्याला स्यादवाद किंवा अनेकांतवाद किंवा सप्तभंगी नय असे 3 त्याला नाव आहेत. तर तो एक म्हणजे त्या शब्दाचा अर्थ काय किंवा तो सिद्धांत काय आहे हे आपण बघणारच आहोत. पण त्याच्या आधी आपल्याला मी एक चित्र दाखवतो. आणि जेव्हा आपण चित्र बघाल, आपल्या जेव्हा चित्र समोर येईल तेव्हा आपल्याला स्वतःच गोष्ट लक्षात येईल की हा विषय काय आहे. आपल्या सगळ्यांना माहिती की आपण लहानपणी गोष्ट ऐकलेली असते की 6 आंधळे आहेत आणि ते जेव्हा हत्तीला स्पर्श करतात, तर हत्ती इतका मोठा आहे, त्या हत्तीच्या वेगवेगळ्या अवयवांना स्पर्श केल्यानंतर त्या 6 आंधळ्यांना ज्या प्रकारचं ज्ञान होतं ते अगदी वेगवेगळं आहे. म्हणजे जरी मुळामध्ये वस्तू एकच असली, तरी सुद्धा 6 वेगवेगळ्या लोकांना 6 वेगवेगळ्या गोष्टींचं ज्ञान होतं आणि ते जे ज्ञान असतं ते एकांगी असतं. हे आपल्याला माहिती आहे. आपण लहानपणी गोष्ट वाचलेली आहे, लहानपणी आपण ही गोष्ट ऐकलेली आहे. तर जसं आपण चित्रामध्ये बघतो आहोत, की एक माणूस आहे त्याने हातीची सोंड धरली आहे. तर त्याला असं वाटतं, की जशी सोंड आहे लांब, म्हणजे तो खरा-खरा एखादा साप किंवा एखादा अजगर असावा असं त्याला वाटतं. म्हणजे त्याला काय वाटतं, की हत्ती हा एक सापासारखा प्राणी आहे. किंवा ज्या व्यक्तीने हत्तीचा दात धरलाय, त्याला वाटतं, की हत्तीचा दात म्हणजे टोकदार आहे, तर हा एखादा भाला असावा. त्यानंतर ज्या व्यक्तीने हत्तीच्या कानाला स्पर्श केलाय, त्याला वाटतं की कान म्हणजे एखादा पंखा असावा किंवा आपण जसं धान्य आपण हे करतो, धान्य जेव्हा निवडतो, जसं आपण त्याची टरफलं काढून टाकण्यासाठी सुपाचा वापर करतो. तर सुपासारखे कान असल्यामुळे एखाद्या व्यक्तीला वाटतं की हत्ती म्हणजे पंखा आहे किंवा सूप आहे. त्यानंतर ज्या व्यक्तीने हत्तीच्या पायाला स्पर्श केलाय, तर त्याला वाटतं की हा हत्तीच्या पोटाला किंवा पाठीला स्पर्श केलाय, त्याला वाटतं की ही एक मोठी भिंत आहे. आणि ज्याने शेपटीला स्पर्श केलाय त्याला वाटतं की हत्ती म्हणजे फक्त एखादी दोरी आहे. म्हणजे काय की 6 व्यक्तींनी हत्तीच्या वेगवेगळ्या अवयवांना स्पर्श केलाय आणि त्या सगळ्या लोकांचं जे अनुभव आहे, त्यांना जे काही वाटतंय त्यांचा अनुभव हा एकमेकांपेक्षा अतिशय वेगळा आहे. आणि त्यानंतर काय होतं की ते एकमेकांमध्ये चर्चा करू लागतात की हत्ती कसा आहे. तर एकाला वाटतं की तो सापासारखा आहे, एकाला वाटतं की तो भाल्यासारखा आहे, एकाला वाटतं की ती मोठी भिंत आहे, एकाला वाटतं की तो झाडाचा बुंदा आहे, एकाला वाटतं की ती दोरी आहे. म्हणजे काय, की आंधळे असल्यामुळे त्यांना एका गोष्टीचं संपूर्ण ज्ञान होत नाहीये. तर त्यांना फक्त त्या विषयाचं किंवा त्या प्राण्याचं एकांगी ज्ञान होतंय. तर याच दृष्टीने विचार करता जैन दर्शनांनी अजून एक सिद्धांत मानला आणि अजून एक सिद्धांताचं त्यांनी प्रतिपादन केलं. ते असं म्हणतात, की या जगामध्ये जे काही विचार होऊन गेले किंवा जे लोकं विचार करतात, ते कायम एकांगी विचार करतात. त्यांना असं वाटतं, की आपल्याला जे जाणवतंय तेच फक्त बरोबर आहे आणि त्यामुळे काय होतं, की दुसरा जे म्हणतोय त्याचं आपण कायम खंडन करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे या जगामध्ये कायम वादविवाद का होतात? या जगामध्ये कायम भांडणं का होतात? कारण की मला जे वाटतंय तेच मला बरोबर वाटतं आणि दुसऱ्या व्यक्तीला जे जाणवतंय त्याला चूक वाटतं. म्हणजे काय, की आपण फक्त सर्व गोष्टींचा एका विचार केल्यामुळे आपल्याला यथार्थ ज्ञान प्राप्त होत नाही. म्हणून ते असं म्हणतात, की इतर पण जे दार्शनिक आहेत, म्हणजे जे न्याय अनुसरण करणारे आहेत किंवा वेदांताचं अनुसरण करणारे आहेत किंवा सांख्य आचार्य म्हणजे इतर जे दर्शनांचा अभ्यास करणारे आहेत किंवा बौद्ध पण जे दार्शनिक आहेत, ते सगळं ज्या गोष्टींचं प्रतिपादन करतात, ते सर्व एकांगी ज्ञान आहे, जैन दर्शन मानतं. एकांगी का बरं? कारण की ते अतिशय हिरिरीने प्रतिपादन करतात. म्हणजे सांख्य दर्शन म्हणतं की नाही सत्कार्यवादच खरा आहे. म्हणजे काय, की त्याच्यामध्ये सर्व गोष्टी सत्य आहेत. आणि अर्थात आता याच्यामध्ये थोडासा एक विषय दुसरा असा आहे, की सर्वच जे आचार्य आहेत ते अगदी काही दृढतेने असं नाही म्हणत, की मीच सांगतोय ते खरं आहे. पण आपण जर त्या काळची एक ऐतिहासिक किंवा सामाजिक पार्श्वभूमी लक्षात घेतली, तर ज्यावेळेस या सर्व विचारांचा उदय होत होता, ज्यावेळेस या सर्व दर्शनांची एक प्रगती होत होती, त्यावेळेस जसं आपण न्याय दर्शनामध्ये चर्चा केली, की 2 वेगवेगळ्या लोकांमध्ये एकत्र बसून ते चर्चाही करत होते. आणि ज्यावेळेस चर्चा ही ज्ञानासाठी होत असे, तेव्हा तिला वाद असं म्हटलं जातं. आपण जसं आधी पण बघितले ज्ञानदर्शनाचे जे 16 पदार्थ होते, तर त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं, की ज्यावेळेस ज्ञानप्राप्तीसाठी चर्चा होते, त्यावेळेस तिला वाद चर्चा असं म्हणतात. पण सगळेच लोकं काही ज्ञानप्राप्तीसाठी चर्चा करत नाही. बऱ्याचदा लोकांचा अप्रोच असा असतो, की जरी दुसरा व्यक्ती जे सांगतोय ते खरं असलं, तरी सुद्धा मी ते माझ्या अहंकारामुळे स्वीकारू शकत नाही आणि मला चर्चेमध्ये विजय प्राप्त करायचा असतो. म्हणून ज्ञानप्राप्ती ही माझ्या दृष्टीने दुय्यम असते आणि मला फक्त विजय मिळवण्यासाठी मी जेव्हा चर्चा करतो, त्यावेळेस त्या प्रकारची जी चर्चा असते ती म्हणजे जल्प असते
आणि कधी कधी मला फक्त दुसऱ्याचं खंडनच करायचं असतं, त्यावेळेस ती जी चर्चा असते ती म्हणजे वितंडा असते. म्हणजे काय, की जरी आदर्श परिस्थितीचा जर आपण विचार केला, तर फक्त ज्ञान प्राप्तीसाठी चर्चा असावी हा एक आदर्श भाग झाला. पण ऍक्च्युअली आपल्याला जेव्हा व्यवहारात दिसतं, तेव्हा सगळे लोक काही फक्त ज्ञान प्राप्तीसाठीच चर्चा करतायत असं आपल्याला दिसून येत नाही. तर सगळे लोक अहमहमिकेने फक्त मी कसा बरोबर आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि जरी आपल्याला माहिती नसलं की मला जे ज्ञान आहे ते अपूर्ण आहे, तरी सुद्धा आपण ते स्वीकार करण्याची तयारी दाखवत नाही. आणि अर्थात हा जो सगळा विषय हा फक्त दार्शनिकांमध्येच आहे असं नाही. आपण आपला जरी विचार केला तरी सुद्धा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने आपल्याला एखादी गोष्ट चुकीची आहे असं सांगितलं तरी सुद्धा आपली तयारी नसते ते करण्याची. म्हणजे काय, की आपला स्वभाव सुद्धा एकांगीच असतो. आपला स्वभाव सुद्धा जो आहे ते खरं आहे, असंच आपल्याला कायम वाटत असतं. पण जैन परंपरेमध्ये ते असं म्हणतात, की हा जो एकांगी विचार आहे, हा सर्वांसाठी घातक आहे. त्यांनी काय होतं, एकांगी विचार केल्याने आपल्याला फक्त अपूर्ण ज्ञान प्राप्त होतं. त्यामुळे इतर दार्शनिकांनी ज्यांनी फक्त असं म्हटलं, की माझाच सिद्धांत बरोबर आहे आणि दुसऱ्यांचा सिद्धांत हा चुकीचा आहे, तर ते असं म्हणतात, की बाकीचे जे दार्शनिक आहेत, त्यांचा हा जो एक एकांगी स्वभाव आहे किंवा हा जो एक आपण म्हणू शकतो, की अतिशय ते म्हणतात, की ज्याला ते इतरांचा मत्सर करतात, इतरांच्या दार्शनिक सिद्धांतांना ते स्वीकार करत नाही. असा जो एकांगी स्वभाव आहे, हा सर्वांसाठी घातक आहे. त्यामुळे एक जो खाली श्लोक लिहिलेला आहे, हा एक जैन ग्रंथांमधला एक श्लोक मी आपल्याला इथे उद्धृत केलाय. ते म्हणतात, "अन्योन्य पक्ष प्रतिपक्ष भावात." म्हणजे इतर जे दार्शनिक आहेत ते काय करतात, अन्योन्य म्हणजे एकमेकांविषयी जेव्हा चर्चा करतात तेव्हा ते एक असतो तो पक्ष असतो आणि त्याच्या विरोधी विचार मांडणारा दुसरा विचार मांडणारा जो असतो तो प्रतिपक्ष असतो. म्हणजे सगळेजण इतरांची चर्चा करताना जणू काही तो आपला विरोधीच आहे अशा हेतूने चिशेने हे आपल्याविषयी सुद्धा आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर माझ्या थोडंसं काही वेगळं सांगितलं, तर जणू काही तो माझा विरोधी आहे अशा दृष्टीने मी त्या व्यक्तीला गृहीत धरायला लागतो. हा आपला पण स्वभाव असतो. हा आपल्या स्वभावामध्ये पण दोष आहे. तर ते म्हणतात, की जे लोकं फक्त इतरांना जे थोडंसं दुसरं मत मांडतायत, त्यांना ते प्रतिपक्षी, त्यांना ते विरोधी मानतात आणि त्यामुळे अन्योन्य पक्ष प्रतिपक्ष भावात म्हणजे ते कायम पक्ष प्रतिपक्ष म्हणजे माझा पक्ष आणि विरोधी पक्ष किंवा विरोधी विचार करणारा व्यक्ती अशा दृष्टीने जे फक्त एकांगी विचार करणारे लोक आहेत, यथापरे मत्सरिणः प्रवादाः. प्रवादाः म्हणजे जे काही विचार मांडले गेले आहेत दर्शनांमध्ये आणि ते मांडणारे जे लोक आहेत, जे फक्त म्हणतात, की आमचाच विचार बरोबर आहे, ते कसे आहेत? मत्सरिणः. ते इतरांचा मत्सर करतात. म्हणजे जो वेदांताचं अनुसरण करतो, तो बौद्ध दर्शनाचं मत्सर करतो. जो बौद्ध दर्शनाचा फॉलो करतो, तो आस्तिक दर्शनांचा मत्सर करतो. जो चार्वाक आहे, तो इतरांचा मत्सर करतो. म्हणजे जे सगळे एकांगी विचार मांडणारे आहेत, ते इतर मतांचा अनादर करतात, इतर मतांचा ते मत्सर करतात. पण नयान अशेषान अविशेषमिच्छन् त्यापैकी सर्व गोष्टींना स्वीकारून अशेष, अविशेष मिच्छन म्हणजे एखादं विशिष्ट मतच फक्त बरोबर आहे, एखादा विशिष्ट विचार प्रणालीच फक्त बरोबर आहे, असं न मानणारा जो अर्हत म्हणजे जो जैन दर्शनाची परंपरा आहे, ते म्हणतात की न पक्षपाती. आम्ही कुठल्याही एका पक्षाचंच मत फक्त बरोबर असं आम्ही कधीच म्हणत नाही. ते म्हणतात की आम्ही एकांगी विचार करणारे नाहीये आणि सर्व लोकांचं मत हे बरोबर असू शकतं याचा आम्ही स्वीकार करतो. तर ते म्हणतात की जसे हे आंधळे लोक फक्त हत्तीच्या एकेका अवयवाला स्पर्श करतात आणि तेच अंतिम सत्य आहे असं ते मानतात. पण तरी सुद्धा आपण एक तटस्थ म्हणून जर बघितलं या चित्राकडे, तर आपल्याला असं लक्षात येईल की हे सहाही जे लोक आहेत ते त्यांच्या दृष्टीने बरोबर जरी असले, तरी सुद्धा अंतिम सत्याचं ज्ञान प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीने त्यांचे विचार बरोबर नाहीये. म्हणजे काय, की ज्याने हत्तीची शेपटी पकडली आणि ज्याला वाटते की शेपटी ही दोरीसारखी आहे, त्याचं म्हणणं ही काही अगदी चूक नाहीये. कारण की त्याला त्या पद्धतीचा अनुभव आलाय. म्हणजे काय, की त्याच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर तो बरोबर आहे एक प्रकारे. पण दुसऱ्यांच्या दृष्टीने विचार केला तर दुसरे पण बरोबर आहेत. त्याच्यामुळे फक्त एखादा विशिष्ट विचारच फक्त बरोबर आहे, या दृष्टीने जर विचार आपण केला नाही आणि आपण सर्वांचं मत ग्राह्य धरलं, तर ते म्हणतात, की अशा पद्धतीने जे जैन परंपरा आहे, ती सर्वांच्या मताचा आदर करते, सर्वांना ती महत्त्व देते आणि आम्ही जे आहोत, आम्ही कोणाचेही पक्षपाती नाही आहोत. सर्वांचं मत हे त्यांच्या दृष्टीने बरोबर असू शकतं, असं त्यांचं म्हणणं आहे. तर अशा दृष्टीने त्यांनी जो सिद्धांत मांडलेला आहे, त्या सिद्धांताचं नाव आहे स्याद्वाद. आता इथे आपल्याला समोर दिसत असेल, की 3 वेगवेगळी नावं आहेत. स्याद्वाद किंवा अनेकांतवाद किंवा सप्तभंगी नय असं
तीन वेगवेगळी नावं या सिद्धांताला आपल्याला दिसून येतात. आता स्याद म्हणजे काय या शब्दाचं थोडक्यात विवेचन आपण नंतर बघणार आहोत. त्या दुसरे जे शब्द आहेत त्याचं मी आधी स्पष्टीकरण करतो. अनेकांतवाद, दोन शब्द आपण विचारात घेऊ शकतो, की एक शब्द आहे एकांत आणि दुसरा शब्द आहे अनेकांत. एकांत म्हणजे काय, की एक एव अंतः यस्य सः, म्हणजे संस्कृतमध्ये समजा आपण त्या शब्दाची एक ओळ बघितली तर एकच अंत त्याला आहे. म्हणजे काय, की एकच विचारसरणी, एकाच गोष्टीला अंतिम मानणारं जे मत आहे ते म्हणजे एकांतिक किंवा जे एकांत असं आपण म्हणू शकतो. पण एकाच गोष्टीला सत्य मानणारे जे नाहीयेत, जे अनेक गोष्टींना सत्य मानतात आणि अनेक वेगवेगळ्या आयामांना जे स्वीकार करतात, तो सिद्धांत म्हणजे अनेकांतवाद. म्हणजे जे एकांगी विचार करत नाहीत, पण एखाद्या गोष्टींचा सर्वंकष विचार ते करतात आणि इतरांचं मत ही सुद्धा यथार्थ असू शकतं याचा स्वीकार जे करतात, तो सिद्धांत म्हणजे अनेकांतवाद. आणि त्याचं दुसरं जे नाव आहे ते म्हणजे सप्तभंगी नय. सप्त म्हणजे सात, भंग, भंग म्हणजे त्याचं खंडन करणे, नय म्हणजे सिद्धांत, म्हणजे सात वेगवेगळ्या सिद्धांतांचं खंडन करणारा हा जो सिद्धांत आहे त्याला ते सप्तभंगी नय असं म्हणतात. आता सात वेगवेगळे सिद्धांत म्हणजे कुठले, की इतर दार्शनिकांनी जे वेगवेगळे मत मांडलेली आहेत आणि त्यालाच फक्त ते सत्य म्हणतात. तर स्यादवाद मानल्यामुळे, अनेकांतवाद मांडल्यामुळे फक्त एकांगी एखादा सिद्धांतच बरोबर आहे असं आपण म्हणू शकत नाही. म्हणून त्या सातही सिद्धांतांचा एक प्रकारे एकांतिकाचं किंवा त्या आपण असं म्हणू शकतो, की ते फक्त एकाच आयामाचा विचार करतात. त्याचं खंडन करणारा जो सिद्धांत आहे, त्याला ते म्हणतात सप्तभंगी नय. आता स्याद हा जो शब्द आहे, त्याचा अर्थ आहे, की जे सांगितलं जात आहे त्या व्यतिरिक्त सुद्धा असू शकतं. म्हणजे थोडक्यात जर मराठीमध्ये आपण त्याचा अनुवाद केला, तर आपण असं म्हणू शकतो, की अस्ति हा एक शब्द आहे. अस्ति या शब्दाचा अर्थ आहे. समजा मी असं म्हणलं, की सत्कार्यवाद हा एक सिद्धांत आहे. आहे म्हणजे काय, की मी त्याचं दृढतेने प्रतिपादन करतोय. पण अस्तिच्या ऐवजी जर आपण स्याद हा शब्द वापरला, तर त्याचा आपण मराठीमध्ये अनुवाद असा करू शकतो, की असू शकतं. म्हणजे बघा, दोन वाक्यांमध्ये कसा फरक आहे, की समजा मी म्हटलं, की झाड आहे. जेव्हा मी म्हणतो, की झाड आहे म्हणजे निश्चित रूपाने मी त्याचं प्रतिपादन करतो, की ते आहेच आणि याचं कोणी खंडन करू शकत नाही. पण मी जेव्हा म्हणतो, की झाड असू शकतं, म्हणजे काय, की मी जे म्हणतो आहे, त्या व्यतिरिक्त सुद्धा इतर काही सत्य असू शकतं. फक्त मीच म्हणतोय तेवढंच खरं आहे, असं सांगण्याचा माझा अट्टहास नाहीये. म्हणून स्याद या शब्दाचा अर्थ आहे असू शकतं. तर ते म्हणतात, की जे काही सिद्धांत सांगितले गेले आहेत किंवा इतरही ज्या गोष्टींचं प्रतिपादन आपण जेव्हा या जगाच्या इतर अनेक गोष्टींविषयी करतो, तेव्हा असे 7 वेगवेगळ्या गोष्टींना आपण म्हणू शकतो. स्यात् अस्ति म्हणजे एखादी गोष्ट आहे असं आपण जेव्हा म्हणतो, त्यावेळेस आपल्याला असं म्हणायला पाहिजे, की ती गोष्ट असू शकते. म्हणजे काय, की मी म्हणतोय तेच खरं आहे असं नाही, तर ती नसू पण शकते, असू पण शकते. असू शकते असं म्हणण्याचं कारण काय? समजा असं मी जर म्हणलं, की आता माझ्या हातामध्ये मोबाईल आहे. आता जर मी मोबाईलला अस्ति असं म्हणलं, तर अस्ति या शब्दाने मला दृढतेने सांगायचंय, की तो आहे आणि तो नाही अशी शक्यता नाहीये. तर पण जर स्यात् असं म्हणलं, तर मला असं म्हणावं लागेल, की माझ्या हातामध्ये मोबाईल असू शकतो. का बरं मला असं म्हणायला लागेल? आणि असं मी का म्हटलं पाहिजे? कारण की मी जेव्हा म्हणेल, की मोबाईल हा असू शकतो, कारण की त्याचं आत्ता असणारं जे अस्तित्व आहे, ते फक्त देश आणि काल यांच्या मर्यादेमध्ये सीमित आहे. म्हणजे जर मी म्हटलं, की मोबाईल आहे, तो फक्त आत्ता या क्षणी माझ्या हातामध्ये होता. पण 5 मिनिटानंतर मोबाईल नसणार आहे. म्हणजे मी जे दृढतेने म्हटलं, की हा मोबाईल आहे, तर आहे ही जी कंडिशन आहे, ही जी एक अवस्था आहे, ही फक्त काही काळापुरतं असणार आहे. ती कायमस्वरूपी तर असणार नाहीये. त्याच्यामुळे अस्ति म्हटलं तर काय होतं, की दृढतेने मी प्रतिपादन करतो, पण 5 मिनिटांनी अस्ति असणार नाहीये. त्याच्यामुळे मला असं म्हणावं लागेल, की असू शकतं. 5 मिनिटाने तो असू शकतं ही जी कंडिशन आहे ती नसेल कदाचित. दुसरी कंडिशन असेल किंवा मी जेव्हा म्हणतो अस्ति, ते आत्ता या ठिकाणी आहे, दुसऱ्या ठिकाणी नाहीये. म्हणजे एखाद्या गोष्टीविषयी प्रतिपादन करताना आपण जेव्हा म्हणतो, की अस्ति आहे, ते फक्त एका विशिष्ट ठिकाणी आहे आणि एका विशिष्ट कालामध्ये आहे, असं सांगणं आपल्याला गरजेचं आहे. आणि त्या दुसऱ्या ठिकाणी म्हणजे मी समजा म्हणलं, की कॉम्प्युटर आहे, लॅपटॉप आहे. तर लॅपटॉप आहे मी जेव्हा म्हणतो, तो फक्त आत्ता या क्षणी माझ्या समोर आहे. पण दुसऱ्या ठिकाणी लॅपटॉप नाहीये आणि इतर काळामध्ये लॅपटॉप असेलच असं काही आपण म्हणू शकत नाही. त्याच्यामुळे सर्व गोष्टींचं प्रतिपादन करताना ते या 7 वेगवेगळ्या पद्धतीने करतात. यालाच ते म्हणतात स्यादवाद.
आता इथे जे मी उदाहरण सांगितलं, की अस्ति हे एक आहे असं उदाहरण दिलं. तसंच नास्ति असं म्हणताना सुद्धा आपल्याला स्यात् म्हणावं लागेल. म्हणजे एखादी गोष्ट नाहीये असं म्हणताना अगदी दृढपणे मी नाहीये असं म्हणू शकत नाही, कारण की भविष्यामध्ये ती उत्पन्न होऊ पण शकते किंवा आत्ता इथे नसेल, पण दुसऱ्या ठिकाणी असू शकते. म्हणजे काय, की समजा आता मी म्हणलं, की माझ्याकडे मोबाईल नाहीये किंवा माझ्याकडे कॉम्प्युटर नाहीये. आता आत्ता जरी कॉम्प्युटर नसला तरी सुद्धा भविष्यामध्ये तो येऊ शकतो. म्हणजे काय, की कुठल्याही गोष्टीचं प्रतिपादन करताना ते एखाद्या विशिष्ट देशामध्ये किंवा एखाद्या विशिष्ट कालामध्ये ते असणार असं गृहीत धरून आपण करतो. आपण इतर कंडिशन्सचा विचार करत नाही. त्यामुळे ते असं म्हणतात, की कुठल्याही गोष्टीचं प्रतिपादन करताना आपण असू शकतं असा प्रयोग केला पाहिजे. ज्याने काय होईल, की आपण फक्त एकांतिक विचार करतोय किंवा एकांगी विचार करतोय असं ते होणार नाही. आपण असू शकतं म्हणजे इतरही शक्यतांची त्याच्यामध्ये आपण म्हणजे पॉसिबिलिटीज आहेत असं आपण त्याच्यामधनं सूचित करू इच्छितो. तर स्याद अस्ति म्हणजे असू शकतं, स्यात् नास्ति म्हणजे नसू शकतं आणि यांचेच पुढचे कॉम्बिनेशन 7 आपल्याला दिसून येतात. तिसरं जे आहे स्यात् अस्तिच नास्तिच म्हणजे असू पण शकतं, नसू पण शकतं. त्यानंतर स्याद अवक्तव्यः. अवक्तव्यः म्हणजे ज्या गोष्टीचं प्रतिपादन करता येऊ शकत नाही, ज्या गोष्टीला सांगता येऊ शकत नाही. जसं आपण काल चर्चा करत होतो, की बौद्ध दर्शनामध्ये जे अव्याकृत प्रश्न आहेत, की ज्याला उत्तर देऊ शकत नाही, ज्याविषयी बुद्धांनी मौन बाळगलं किंवा वेदांतामध्ये पण ते बोलताना ते म्हणतात, की जे माया तत्व आहे ते अनिर्वचनीय आहे, ज्याविषयी सांगता येऊ शकत नाही. तर ते अनिर्वचनीय जे आहेत त्याच्यासाठी सुद्धा ते म्हणतात, की स्याद अवक्तव्यः. म्हणजे कदाचित त्याविषयी बोलता येऊ शकत नाही. त्यानंतर स्याद अस्तिच अवक्तव्यः अर्थात हे जे पुढचे 3 आहेत हे पहिल्या 4 वेगवेगळे आपण म्हणूया की परमिटेशन कॉम्बिनेशन्स आहेत. स्याद अस्तिच अवक्तव्यः म्हणजे कदाचित ते असू शकतं आणि त्याचं प्रतिपादन करता येऊ शकत नाही. त्यानंतर स्यात् नास्तिच अवक्तव्यः कदाचित ते नसू शकतं आणि त्याचं प्रतिपादन करता येणार नाही. आणि स्याद अस्तिच नास्तिच अवक्तव्यः म्हणजे कदाचित ते असू पण शकतं किंवा नसू पण शकतं किंवा त्याचं प्रतिपादन करता येऊ शकत नाही. म्हणजे काय, की निश्चितपणे कुठल्याही गोष्टीचं प्रतिपादन करताना हे म्हणजेच सत्य आहे, असं ते म्हणत नाही. तर प्रत्येक वाक्य उच्चारताना किंवा कुठल्याही गोष्टीविषयी प्रतिपादन करताना आधी ते एक शब्द लावतात, स्यात्. म्हणजे काय, असू शकतं. तर अशा पद्धतीने या 7 गोष्टींचं ते वर्णन करतात आणि याच्यामधनं काही दार्शनिकांचं असं म्हणणं आहे, की जे इतर दर्शनांचे संप्रदाय होते त्याचं खंडन करण्यासाठी त्यांनी या 7 गोष्टींचा वापर केला. या 7 वाक्यांच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं. तर स्यात् अस्ति याच्या माध्यमातून त्यांनी सांख्य दर्शनाचं खंडन केलं. कारण की सांख्य दर्शनामध्ये जो सत्कार्यवाद मानतात, तर सत्कार्यवादाचा सिद्धांत आपण चर्चा केली होती. ते असं म्हणतात, की जे अस्तित्वात आहे त्याचा कधीही विनाश होऊ शकत नाही. हे जे आपण बघितलं होतं. आपण असंही म्हटलं होतं, की एनर्जी कॅनॉट बी डिस्ट्रॉयड. म्हणजे इट कॅनॉट बी क्रिएटेड, इट कॅनॉट बी डिस्ट्रॉयड, इट रिमेन्स परमनंटली. तसंच सत्कार्यवादाच्या सिद्धांतानुसार जी गोष्ट अस्तित्वात आहे, त्या गोष्टीचा कधीही नाश होऊ शकत नाही. म्हणून ते सत्कार्यवाद, सत म्हणजे प्रत्येक गोष्टीला ते अस्तित्व आहे असं मानतात. पण ते म्हणतात, की अस्तित्व आहे असं दृढतेने म्हणू शकत नाही. त्या आधी आपल्याला स्यात लावायला पाहिजे. त्यानंतर माध्यमिक बौद्ध जसं आपण काल चर्चा केली, की ते सर्व गोष्टींना शून्य, सर्वं शून्यं शून्यम असं ते म्हणतात. अर्थात काल बौद्ध दर्शनाप्रमाणे शून्य म्हणजे काय, की जे सत आणि असत या दोन्हीपेक्षा वेगळं आहे, अशी आपण चर्चा केली होती. पण तरी सुद्धा काही आचार्यांच्या मतानुसार शून्य म्हणजे ज्यांचा अभाव आहे, असा अन्वयार्थ ते लावतात आणि ते म्हणतात, की स्यात् नास्ति म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट नाहीये, असं आपण दृढतेने प्रतिपादन करतो. एखादी गोष्ट शून्य आहे, असं आपण जेव्हा दृढतेने प्रतिपादन करतो, तेव्हा ते सर्वंकष किंवा ते संपूर्ण प्रतिपादन नाहीये आणि त्याआधी आपल्याला स्यात् लावावा लागेल, असं जैन आचार्यांचं म्हणणं आहे. म्हणून स्याद अस्ति या पहिल्या वाक्याद्वारे सत्कार्यवादाचं, सांख्य दर्शनाचं ते खंडन करतात किंवा त्यांचं मत फक्त ते स्वीकार करून त्याच्या आधी असू शकतं, म्हणजे स्यात् लावावा एवढं ते सूचित करतात. त्यानंतर स्यात् नास्ति यावरनं शून्यवादाचा संदर्भ घेतात आणि त्याआधी स्यात् लावावा असं सूचित करतात. तिसऱ्या वाक्याच्या उल्लेखाद्वारे ते न्यायदर्शनाच्या आरंभवादाला सूचित करतात. कारण की न्यायदर्शनामध्ये ते असं मानतात, की एखादी गोष्ट उत्पत्तीच्या पूर्वी नसते. म्हणजे समजा एखादी वस्तू जेव्हा उत्पन्न होणार आहे, त्याच्या आधी त्या गोष्टीचा अभाव असतो. उत्पन्न झाल्यानंतर त्या गोष्टीचं अस्तित्व असतं आणि विनाश झाल्यानंतर पुन्हा त्या गोष्टीचा अभाव होतो. म्हणजे ते अस्तीला पण मानतात, ते नास्तीला पण मानतात.
तर फक्त जैन आचार्य म्हणतात की त्या आरंभवादाच्या सिद्धांताच्या आधी म्हणजे अस्ति आणि नास्ती या दोघांच्याही आधी आपण स्यात लावला तर आपण त्याला ऍक्सेप्ट करू शकतो. म्हणजे फक्त तेच बरोबर आहे असं मानण्याचं काही कारण नाही. त्या दृष्टीने ते स्यात हा शब्द लावतात. आणि इतर जे 4 शेवटचे आहेत ते वेदांताचेच वेगवेगळे मतं आहेत असं आपण म्हणू शकतो, की वेदांतामध्ये ते असं म्हणतात की जी माया शक्ती आहे, म्हणजे आपण चर्चा केली होती की ते फक्त आत्मतत्व हेच एक अद्वैत, तेच फक्त नित्य आहे, तेच सर्वव्यापी आहे असं ते मानतात. पण त्या अद्वैत तत्वाला आपण द्वैत रूपाने जाणतो कारण की त्यासाठी एक माया नावाची शक्ती आहे असं ते म्हणतात. तर त्या माया शक्तीला त्यांनी अनिर्वचनीय मानलेलं आहे. अनिर्वचनीय म्हणजे काय, की ती शक्ती नक्की काय आहे, कशी आहे याविषयी अगदी स्पष्टपणे प्रतिपादन करता येऊ शकत नाही. म्हणून त्याला ते अनिर्वचनीय मानतात. त्याला ते अवक्तव्य मानतात. अवक्तव्य म्हणजे ज्याविषयी अगदी निश्चितपणे काही सांगता येऊ शकत नाही. तर त्याच वेगवेगळ्या सिद्धांतांच्या वेगवेगळ्या कॉम्बिनेशनला घेऊन स्याद अवक्तव्यः, स्याद अस्तिच अवक्तव्यः, स्याद नास्तिच अवक्तव्यः आणि स्याद अस्तिच नास्तिच अवक्तव्यः असे 4 वाक्य ते बनवतात. म्हणजे स्याद अवक्तव्यः म्हणजे निश्चितपणे ते अनिर्वचनीय आहे किंवा त्याविषयी स्पष्टीकरण करता येऊ शकत नाही असं निश्चितपणे ठामपणे आपल्याला म्हणता येणार नाही. किंवा आपण जेव्हा म्हणतो की ते आहे किंवा त्याला सांगता येऊ शकत नाही त्या आधी सुद्धा आपल्याला असू शकतं किंवा असं असू शकेल असं आपल्याला स्यात लावावा लागेल. तर असा हा अनेकांतवादाचा सिद्धांत किंवा स्यादवादाचा सिद्धांत त्यांनी स्वीकार केलेला आहे. आणि जसं आपण हत्ती आणि आंधळी ही एक कथा एक रूपक म्हणून आपण घेतली होती, तसंच ते म्हणतात की यांच्या बाबतीत आपल्याला काय म्हणावं लागेल, हत्ती हा दोरीसारखा सुद्धा असू शकेल, हा भिंतीसारखा सुद्धा असू शकेल, हा झाडाच्या बुंद्यासारखा पण असू शकेल. कारण की या 6 आंधळ्यांना अगदी आपण खोटं आहेत असं म्हणू शकत नाही. कारण की त्यांचा जो अनुभव आहे हा त्यांच्या लेव्हलवरती खरा आहे. त्यांचा जो अनुभव आहे तो त्यांच्या स्वतःसाठी अगदी योग्य आहे. त्याच्यामुळे अगदी त्याचं पूर्णपणे जर खंडन केलं, तर जैन दार्शनिक हे सुद्धा त्यांच्या कॅटेगरीमध्येच जातील, की हे पण खंडनच करणारे आहेत. हे सुद्धा पक्षपाती आहेत. हे सुद्धा दुसऱ्याचा मत्सरच करतात. तर ते म्हणतात, की आम्ही सर्व सिद्धांताचं खंडन करत नाहीये. आम्ही असं म्हणत नाही, की तुम्हाला जे ज्ञान होते ते खोटंच आहे किंवा ते अगदी चुकीचं आहे. फक्त ते म्हणतात, की तुम्हाला जे ज्ञान होत आहे, ते अगदी ठामपणे असंच आहे असं म्हणण्यापेक्षा आपण असं म्हटलं पाहिजे, की असं असू शकतं. असू शकतं म्हटल्याने काय होतात, की इतर पण शक्यता ओपन असतात. इतर पण गोष्टी खऱ्या असू शकतात. अशा पद्धतीने आपण प्रतिपादन करू शकतो. तर आता आज आपण जी काही चर्चा केली ती जैन दर्शनाविषयी थोडक्यात चर्चा केली. तर 1 मिनिटामध्ये आपण जे काही चर्चा केली त्याचा मी सारांश सांगतो. त्यानंतर ज्यांना प्रश्न असतील ते आपण विचारू शकता. आपण सुरुवातीला बघितलं, की जैन या शब्दाचा अर्थ काय? की जिनं म्हणजे ज्यांनी जिंकलेलं आहे. राग, द्वेष या वासनांना त्याला जिन म्हणतात आणि त्याच्या शिकवण अनुसरण करणारं जे दर्शन आहे, जी परंपरा आहे ती म्हणजे जैन परंपरा. आपण असं बघितलं, की त्याच्यामध्ये 24 तीर्थंकर होऊन गेले. पण त्यापैकी सुद्धा भगवान महावीर हे जे 24वे तीर्थंकर होते, त्यांचा जो उपदेश आहे तो आगम ग्रंथांमध्ये आहे आणि तेच जैन परंपरेसाठी एक प्रमाण म्हणून आपल्याला स्वीकार करता येतं. त्यानंतर आपण चर्चा केली जैन दर्शनामधल्या 7 तत्वांची. जीव, अजीव, आश्रव, बंध, संवर, निर्जरा आणि मोक्ष. म्हणजे एक उपासना पद्धती कशी असू शकते आणि ज्याला अंतिम ज्ञान प्राप्त करायचं असेल तर त्यांनी कुठल्या कुठल्या गोष्टींचं ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे आणि कसे कर्माचे पुद्गल आत्म्यामध्ये प्रवेश करतात आणि कशी त्याच्यापासून मुक्ती मिळाली पाहिजे याविषयी आपण चर्चा केली. त्यानंतर जीव किती प्रकारचे असतात याविषयी आपण चर्चा केली आणि हा जो एक शेवटचा मुख्य सिद्धांत आहे की कुठलाही एकांगी विचार या परंपरेमध्ये मानत नाहीत. आणि आजकालच्या काळात खरं तर मी हा एक शब्द वापरण्यापासून स्वतःला थांबवत होतो, पण तरी सुद्धा आपल्या सर्वांना त्या शब्दाचा मूळ अर्थ माहितीये म्हणून मी हा शब्द पुन्हा एकदा सांगतो, की आपण असं म्हणू शकतो की जैन परंपरा पालन करणारे हे सेक्युलर आहेत. सेक्युलर आहेत असं आपण का म्हणू शकतो? आजकाल जे प्रचलित सेक्युलर शब्द आहेत त्या अर्थाने नाही. कारण की ते एकांगी विचार करत नाही. ते म्हणतात की ठीक आहे, हा पण विचार बरोबर आहे, हा पण विचार बरोबर आहे, हा पण विचार बरोबर आहे आणि ते आपले विचार कोणावरती लादत नाहीत आणि इतरांचा ते मत्सरही करत नाही. तर सर्व दर्शनांचा आयाम हा वेगवेगळा आहे. सर्व दर्शनांचे होतात आणि त्यांनी जो सिद्धांत सांगितला स्यादवाद याविषयी आपण थोडक्यामध्ये चर्चा केली. तर मी आता इथे थांबतो आणि यानंतर जे प्रश्न आहेत ते आपण बघूया. हॅलो सर, समनस्क आणि अमनस्क इथे त्यांनी मन या इंद्रियाचा विचार केलाय का? थोडं माझं कन्फ्युजन झालंय की फक्त 5
इंद्रियांचा विचार केलाय आणि जर तो तो तिथेच म्हणजे मन हे त्यांनी गृहीत धरलंय का? म्हणजे थोडं माझं कन्फ्युजन आहे, की त्यांनी फक्त 5 इंद्रिय मानलेत, की मन या 6व्या इंद्रियांचा त्यांनी विचार केलाय तिथे? नाही, मन मन याचा पण विचार जैन परंपरेमध्ये येतो, पण अगदी खूप जास्त त्याच्याविषयी स्पष्टीकरण आपल्याला मिळत नाही. कारण की काय, की जसं आपण बघितलं, की उपासना पद्धती किंवा त्यांचा जो मुख्य फोकस आहे तो वेगळा आहे. त्याच्यामुळे मन काय आहे किंवा कसं आहे या दृष्टीने ते फार विचार करत नाहीत. पण अच्छा. समनस्क आणि अमनस्क या 2 शब्दांचं तात्पर्य असं आहे, की ज्यांची विचारशक्ती अगदी सीमित आहे किंवा ते फक्त नॅचरल इन्स्टिंक्ट जसं आपण बघतो, की किडे-मुंग्या वगैरे त्यांना फक्त त्यांचं अन्न आणि त्यांचं आयुष्य एवढाच त्यांचा विचार असतो, की इतर समजा कोणी अटॅक केला तर त्यापासून आपलं रक्षण कसं करावं? म्हणजे जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या फक्त ज्या मुख्य भावना आहेत तेवढ्या त्यांच्यामध्ये असतात. ते म्हणजे अमनस्क झाले. पण त्या व्यतिरिक्त सुद्धा इतर एक समृद्ध विचार करण्याची योग्यता ज्या जीवांमध्ये आहे, त्यांना ते समनस्क असं म्हणतात. म्हणजे मन ओके. ही संकल्पना ते स्वीकार करतात, पण त्याविषयी खूप जास्त स्पष्टीकरण आपल्याला त्यांच्या ग्रंथांमध्ये मिळत नाही. भारतीयांमध्ये क्लासिफिकेशन कालसापेक्ष अशी नवीन तत्वज्ञान ह्याच्यात स्वीकारली जाण्याची स्वातंत्र्य कितीसं आहे? आता याच्यामध्ये आता आपण जे काही दर्शनांची चर्चा करत आहोत, आपण फक्त 6 आस्तिक दर्शनं आणि 3 नास्तिक दर्शनं याविषयी आपण चर्चा केली. कारण की ती अगदी प्राचीन दर्शनांची परंपरा आहे. पण या व्यतिरिक्त दर्शनं नाहीच आहेत का? तर असं आपल्याला म्हणता येणार नाही. कारण की इतर सुद्धा दर्शनं आपल्याला या परंपरेमध्ये दिसून येतात. व्याकरणाचं एक दर्शन आहे. त्यानंतर वैष्णव दर्शनं अनेक आहेत. त्यानंतर आयुर्वेदाचं एक दर्शन आहे. रसशास्त्र एक वेगळं दर्शन आहे. रसेश्वर दर्शन म्हणून. म्हणजे एक सर्वदर्शन संग्रह म्हणून एक संस्कृतमध्ये ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये त्यांनी 16 वेगवेगळ्या दर्शनांच्या विषयी चर्चा केली. आणि जैनांच्याच ग्रंथ परंपरेमध्ये एक असा उल्लेख येतो, की जवळपास 300च्या वर वेगवेगळे दार्शनिक संप्रदाय त्या काळी अस्तित्वात होते. पण ते सर्व दार्शनिक संप्रदाय जे होते ते नंतरच्या काळात त्याची परंपरा राहिली नाही किंवा त्या परंपरेविषयी जास्तीत जास्त ग्रंथ लिहिले गेले नाही. म्हणून त्या 300 पेक्षा जास्त ज्या दार्शनिक परंपरा होत्या त्यापैकी बऱ्याचशा परंपरा लुप्त झाल्या. त्यामुळे जी दर्शनं आहेत त्याच्यामध्ये असं नाही की नवीन काही भर पडू शकत नाही किंवा त्याच्यामध्ये नवीन काही ऍड होऊ शकत नाही, असं अजिबात नाहीये. आता सुद्धा आता फक्त कसं झालंय की या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या संस्कृतमध्ये होत्या. म्हणजे आपण जी संस्कृत किंवा भारतीय दर्शनं म्हणतो, कारण की जुन्या काळी संस्कृत ही ज्ञानभाषा होती. आता कसं होतंय की सगळीकडे आपण इंग्लिश ही एक प्रमाणभूत भाषा म्हणतो. म्हणजे आपल्याला फिलॉसॉफी शिकायची असेल तरी आपण इंग्लिश वापरतो. मॅथेमॅटिक्ससाठी आपण इंग्लिश वापरतो. सर्व विषय शिकण्यासाठी इंग्लिश ही आपण एक स्टँडर्ड भाषा म्हणून जशी स्वीकारतो, तशी प्राचीन काळी संस्कृत ही एक ज्ञानभाषा आणि एक स्टँडर्ड भाषा म्हणून स्वीकारली जात होती. म्हणून सर्व ग्रंथ जे होते ते संस्कृतमध्ये होते. पण त्यानंतरही समजा एखाद्या व्यक्तीने एक नवीन विचार मांडला तर त्याला आपण एक दर्शनाची परंपरा किंवा एक दर्शन म्हणून स्वीकारण्यामध्ये काहीच हानी नाहीये असं मला वाटतं. कारण नंतरच्या काळात सुद्धा विवेकानंदांचं तत्वज्ञान किंवा म्हणजे गांधीजींचं तत्वज्ञान, अरविंदोंचं तत्वज्ञान असं नवीन आचार्यांचे पण तत्वज्ञान म्हणून आपण स्वीकार करतो. पण त्याचा मग या दर्शनांमध्ये समाविष्ट करणारी ऑथॉरिटी कोण? अशी नाही काय ऑथॉरिटी की सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे किंवा दीनदयाळ उपाध्यायांनी एकात्म मानववाद मांडला. तर आता ह्या विस्कळीत झालेल्या सगळ्या दर्शनांना एकत्रित आणण्यासाठी आणि या राष्ट्राचा आत्मा एक आहे हे कुठेतरी करण्यासाठी त्यांनी हे मांडलं गेलं. तर हे या तत्वज्ञानामध्ये कधी येऊ शकतं किंवा येऊ तसं जर शकेल? बघायला गेलं नाही, तसं जर बघायला गेलं तर तशी ऑथॉरिटी कोणी नाहीये की याच्यात कशात समावेश केला जावा किंवा समावेश केला जाऊ नये. कारण की शेवटी काय आहे की या सगळ्या वेगवेगळ्या विचारधारा आहेत. या वेगवेगळ्या एक दर्शन परंपरा आहे. पण तरी सुद्धा या सर्व दर्शन परंपरामध्ये आपल्याला एक एक तत्व दिसून येतं. एक आपल्याला मूलभूत एक विचार दिसून येतो की सगळ्यांना एक ज्ञान प्राप्तीची आसक्ती आहे, ज्ञान प्राप्तीची ओढ आहे आणि त्या अनुषंगाने सर्व लोक काहीतरी एक चिंतन मनन चर्चा करतात. तसं जर बघायला गेलं तर एक कोणी ऑथॉरिटी नाही की जो ठरवेल की याच्यामध्ये समावेश नवीन गोष्टींचा व्हावा किंवा न व्हावा. आणि त्या उलट मला असं वाटतं की आजकाल जर आपण एक समाजाचा विचार केला किंवा एक सामाजिक गोष्टींचा विचार केला तर भारतामध्ये जितके पण लोक आहेत त्यांच्यापैकी किती लोकांना माहिती असेल की हा असं काहीतरी विषय पण आहे आपल्याकडे, असे काहीतरी दर्शन पण आहे किंवा तत्वज्ञान म्हणून पण काहीतरी असतं. म्हणजे काय की सर्वसामान्य लोकांना हा विषयच अजिबात माहिती नाहीये. म्हणून तर आपण एक परिचय म्हणून हा एक वर्ग चालू केला. तर त्याच्यामध्ये कोणी अशी ऑथॉरिटी नाही की त्याच्यामध्ये कोणी समावेश करेल किंवा न करेल. आणि समावेश केला तरी सुद्धा ते अभ्यास करण्याचं काम कोण करेल, ते जाणून घेण्याचे काम कोण करेल.
ज्यांना जाणून घ्यायचंय ते आता सुद्धा जाणून घेतात. ज्यांना विवेकानंदांचं तत्वज्ञान जाणून घ्यायचं ते वाचतात. ज्यांना दीनदयाल उपाध्यायांचं काय तत्वज्ञान आहे, ज्यांना जाणून घ्यायचं ते वाचतात. त्याच्यामुळे त्यांचा समावेश या परंपरेमध्ये एक म्हणजे संख्या वाढवण्यासाठी म्हणजे 7, 8, 9, 10 अशी दर्शनं म्हणून स्वीकार केली गेली पाहिजेत. अशी कोणी ऑथॉरिटी नाहीये की ही दर्शनं आहेत. पण या सगळ्या विचारधारा आहेत वेगवेगळ्या लोकांनी प्रस्थापित केलेल्या किंवा त्यांनी प्रतिपादित केलेल्या. तर ज्या लोकांना तो विषय जाणण्याची इच्छा असते ते ऑटोमॅटिक त्या विषयांकडे जातात. पण या परंपरा ज्या आहेत त्या अगदी 1000 म्हणजे 2000 वर्षांच्या आधीपासूनच्या परंपरा आहेत. म्हणून आपण फक्त या परंपरांचा विचार करतो. अजून एक या अनुषंगाने मला सांगावंसं वाटतं, की आपण 2 शब्द इंग्लिशमध्ये म्हणू शकतो, की एक म्हणजे फिलॉसॉफी आणि दुसरं म्हणजे सिस्टम ऑफ फिलॉसॉफी. या दोघांमध्ये काय फरक आहे, की जेव्हा एखादं तत्वज्ञान फक्त एका विशिष्ट व्यक्तीपुरतं मर्यादित असतं, त्याला आपण म्हणू शकतो की फिलॉसॉफी. जसं वेस्टर्न फिलॉसॉफीमध्ये अरिस्टॉटलचं तत्वज्ञान किंवा डेकार्टचं तत्वज्ञान किंवा स्पिनोझाचं तत्वज्ञान किंवा विवेकानंदांचं तत्वज्ञान किंवा गांधीजींचं तत्वज्ञान म्हणजे आपण जेव्हा एकेका व्यक्तीपुरता विचार करतो, एकेका व्यक्तीचं तत्वज्ञान. आता समजा गांधीजींचं तत्वज्ञान आहे किंवा विवेकानंदांचं तत्वज्ञान आहे, त्यावरती त्या तत्वज्ञानाची परंपरा पुढे नेण्यासाठी काही ग्रंथरचना झाली का? तर काही लोकांनी निश्चित थोडंफार केलं असेल, पण त्यांनी जे काही लिहिलं ते त्याच्यावरती आधारितच होतं. पण तसं आपल्या या दार्शनिक परंपरांमध्ये काय झालं, की नुसतं एका आचार्याने लिहिलं ते तिथपर्यंत थांबलं नाही. दुसऱ्या व्यक्तीने त्याला अजून जास्त विस्तार केला. तिसऱ्या व्यक्तीने त्याला जास्त अजून विस्तार केला. म्हणजे काय, की नुसती ही एका व्यक्तीपुरतं फिलॉसॉफी मर्यादित राहिली नाही, तर ती एक सिस्टम झाली. ती एक दर्शन परंपरा झाली. म्हणून काय झालं, की नुसता जो एक विचार होता, जसं आपण म्हणू शकतो, की एका व्यक्तीने एक विचार मांडला आणि इतर सगळ्या आचार्यांनी त्या विचाराचं एक मोठं म्हणजे आपण म्हणू शकतो, की एक पर्वत तयार केला, एक समुद्र झाला. म्हणजे नुसतं एका व्यक्तीपुरता तो विचार सीमित राहिला नाही, तर त्याचा विस्तार झाला. अनेक त्याच्याविषयी चिंतन झालं आणि अशा पद्धतीने या सगळ्या परंपरा अनेक हजारो वर्षांपासून असल्यामुळे यांचं आपण दर्शनामध्ये गणना करतो. पण त्या व्यतिरिक्त पण इतर जे आचार्य आहेत त्यांना आपण निश्चितपणे स्वीकार करतोच. सर माझा प्रश्न असा आहे की आता तुम्ही याच्यामध्ये सांगताना डिस्क्रिप्शन मध्ये महावीर हे 24 तीर्थंकर होते असं सांगितलं. तसंच काल आपण सांगताना भगवान बुद्धांचे मागील 24 जन्माचे ज्ञान प्राप्त होते. तर याचा अर्थ असं आहे का की बुद्ध आणि महावीर हे एकच होते किंवा नाही 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 मी सांगताना असं नाही सांगितलं की 24 जन्मांचं, पण बुद्धांच्या आधी अनेक बुद्ध होऊन गेले, अनेक ज्ञानी व्यक्ती होऊन गेले. आता बुद्ध हा जो शब्द आहे हा एक सामान्य अर्थाच्या रूपाने पण वापरला जातो, की बुद्ध म्हणजे काय, की ज्याला बोध किंवा ज्यांना ज्ञान प्राप्ती झाली आहे त्यांना आपण बुद्ध असं म्हणू शकतो. तर बुद्धांच्या आधी पण अनेक होऊन गेले की ज्यांना बुद्ध असं म्हटलं जातं, पण ती एक परंपरा वेगळी आहे. आणि ही जी तीर्थंकर आहे ही एक परंपरा वेगळी आहे. त्याच्यामुळे ती एकच परंपरा नाहीये, ती वेगवेगळी परंपरा आहे. पण साधारणपणे आपल्याला असं म्हणता येईल की कालावधी हा थोडाफार एकसारखा आहे. म्हणजे भगवान गौतम बुद्धांच्या आधी भगवान महावीर साधारण एक 100 वर्ष होऊन गेले. तर अशी ती परंपरा आहे तीर्थंकरांची. आणि बौद्ध परंपरा ही एक वेगळी आहे. आणि भगवान बुद्धांना जे त्यांच्या मागच्या जन्माचं झालं, जसं आपण काल चर्चा केली की त्रिपिटकामध्ये जे सुत्त पिटक आहे त्याच्यामध्ये जातक कथा येतात, ज्याच्यामध्ये भगवान बुद्धांना त्यांच्या मागच्या जन्माचं ज्ञान होतं. तर त्या ज्या कथा आहेत त्या 24 नाही आहेत, त्या बऱ्याच आहेत. म्हणजे त्या 550 वेगवेगळ्या कथा आहेत. त्याच्यामध्ये अनेक त्यांच्या मागच्या जन्माचं त्यांना स्मरण होतं आणि त्या कथा त्याच्यामध्ये येतात. त्याच्यामुळे या 2 परंपरा वेगळ्या आहेत असं आपल्याला म्हणायला लागेल. हा माझा प्रश्न असा होता की हे जे 24 तीर्थंकर जे आहेत सांगितले ते गुरु शिष्य परंपरेने होत, म्हणजे एक सुसूत्र एक सूत्री आहे का त्याच्यामध्ये? नाही, गुरु शिष्य परंपरेमध्ये ते नव्हते, पण ते वेगवेगळ्या काळामध्ये होऊन गेले. पण तरी सुद्धा एक सर्वांच्या मध्ये एक आपल्याला एक सूत्र काय दिसतं की सर्व जे होते ते वैदिक परंपरेचं किंवा वैदिक जे आपण योग परंपरा म्हणतो किंवा एक वैदिक एक जी उपासनेची परंपरा आहे त्याला फॉलो करणारे नव्हते. आणि सर्वांमध्ये एक समान धागा आपल्याला असा दिसतो की अहिंसा हा सर्वांमध्ये आपल्याला दिसतो. म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी कुठेतरी हिंसा बघितली आणि त्या हिंसेपासून त्यांचं मन विरक्त होऊन ते एक साधनेच्या उपासनेच्या मार्गाला त्यांनी सुरुवात केली आणि नंतर त्यांना बोध प्राप्ती झाली. अशा पद्धतीने त्या तीर्थंकरांचं आपल्याला विवरण मिळतं. पण दुर्दैवाने जे सुरुवातीचे 21-22 तीर्थंकर आहेत त्याविषयी काही अगदी आपल्याला ऐतिहासिक माहिती खूप उपलब्ध होत नाही, कारण की ती परंपरा बरीच जुनी आहे. आणि आपल्या देशामध्ये एक
आपण असं म्हणू शकतो की एक निगेटिव्ह गोष्ट अशी आहे की आपण स्वतःच लिहून ठेवत नाही, स्वतःची माहिती आपण लिहून ठेवत नाही. म्हणजे जे पण महान पुरुष होऊन गेले, जे महान आचार्य होऊन गेले, त्यांनी विचार बरेचसे प्रस्थापित केले, त्यांनी तत्व बरेचसे सांगितले, त्यांनी उपदेश बराच केला, पण त्यांनी स्वतःविषयी खूप लिहून ठेवलं नाही. त्याच्यामुळे हा एक प्रॉब्लेम आपल्याला आपल्या इतिहासामध्ये असा मिळतो की ऐतिहासिक आपल्याला माहिती फारशी मिळत नाही. पण तरी सुद्धा जी काही माहिती मिळते त्याच्यामध्ये असं आहे की जे तीर्थंकर होऊन गेले ते वेगवेगळ्या कालावधीमध्ये झाले आणि ते गुरु शिष्य परंपरेमध्ये नव्हते. मग हे दिगंबर आणि श्वेतांबर हा जो भेद आहे हा काही तात्विक भेद आहे का, हा फक्त आचरणातला भेद आहे? हा आचरणातला भेद आहे, हा आचरणातला भेद आहे. आता जैन परंपरेमध्ये असे पण मिळतात की महावीरांना पूर्ण वैराग्य प्राप्त झालं त्यामुळे ते दिगंबर होते, पण त्याच्या आधीचे जे तीर्थंकर होते ते दिगंबर नव्हते. आणि त्यानंतर पण जे फॉलोअर्स होते त्या सर्वांना काही वस्त्रांचा त्याग करणं हे अगदी अनिवार्य नव्हतं. म्हणून श्वेतांबर आणि दिगंबर अशी आपल्याला परंपरा दिसून येते. तर श्वेतांबर परंपरा जी आहे ती महावीरांचे जे उपदेश आहेत ते आगम ग्रंथांचं पण त्याच्यामध्ये ज्ञान आहे आणि त्यांच्या आधीचे जे होऊन गेले पार्श्वनाथ, भगवान पार्श्वनाथ, त्यांचं पण जसं आपण बघितलं की जो चातुर्याम उपदेश आहे, ज्या धर्माचा उपदेश आहे, त्यांचं पण ज्ञान त्याच्यामध्ये येतं. तर ती श्वेतांबर परंपरा आहे, कारण की आधीच्या तीर्थंकरांनी वस्त्राचा त्याग केला नव्हता आणि महावीरांनी सुद्धा काही जाणीवपूर्वक मी आता वस्त्र सोडली पाहिजे असं झालं नाही. पण त्यांचं चित्त इतकं म्हणजे त्या तपाचरणामध्ये किंवा त्या साधनेमध्ये ते लीन होते की त्यांना स्वतःच्या अंगावरच्या वस्त्रांची पण जाणीव राहिली नाही. म्हणजे साधनेच्या अनुषंगाने हळूहळू होत जाणारं ते एक आपण असं म्हणूया की त्यांचा तो एक चिंतनात्मक विचार होता. त्याच्यामुळे जाणीवपूर्वक सोडणे असं त्याच्यामध्ये नाहीये. तर ही जी एक फक्त आचरणाचे भेद आहेत, श्वेतांबर आणि दिगंबर असं आपल्याला म्हणता येईल. नमस्कार. नमस्कार. मुझे ये पूछना है कि ये पूरे इसमें कषाय इस शब्द का आपने एक बार उल्लेख किया, लेकिन फिर उसका थोड़ा सा उल्लेख करके कि वो गीलेपन से धूल चिपकना, और इसके बाद में फिर अपन बढ़ गए उसकी तरफ, आश्रव की तरफ. तो ये कषाय किस संबंध में है ये? हाँ, कषाय ये जो है ये एक प्रकार की प्रवृत्ति को वो दर्शाता है. जैसे आत्मा की प्रवृत्ति, जैसे हमने चर्चा की कि जब आत्मा का जब शरीर के साथ संबंध होता है और जब उस व्यक्ति को, उस आत्मा को अलग अलग प्रकार के कर्म करने की आसक्ति उत्पन्न होती है तो कर्म पुद्गल को वो अपनी ओर खींचना चालू कर देता है. तो जैसे कषाय ये एक प्रकार की प्रवृत्ति है जिससे अलग अलग चीजों को अपनी तरफ आकर्षित करना, ये जो प्रवृत्ति है इसको उन्होंने कषाय माना है. या जैसे इंग्लिश में भी कभी कभी उसका ट्रांसलेशन ऐसा करते हैं कि कोई भी स्टिकी सब्सटेंस, मतलब कोई भी चिपचिपा अगर कोई पदार्थ होता है या जो मतलब जो बाकी की चीजों को आकर्षित करता है, तो वो एक जो टेंडेंसी, वो एक जो प्रवृत्ति है उसको उन्होंने कषाय ऐसे करके बोला है. सर ये आत्मा की प्रवृत्ति हुई, जैसे मिथ्या दर्शन और अविरति 2 प्रवृत्तियां और बताई, वैसे तीसरी प्रवृत्ति, तो आत्मा की 3 ही प्रवृत्ति बताई उन्होंने 4 चीजों के बारे में चर्चा की. एक तो मिथ्या दर्शन जिसको हम लोग एक गलत ज्ञान या अविद्या बोल सकते हैं. फिर अविरति या मिथ्या दर्शन दूसरा हो गया अविरति. अविरति मतलब वैराग्य का अभाव, आसक्ति बोल सकते हैं. फिर तीसरा जो आता है वो एक आता है प्रमाद. प्रमाद मतलब क्या कि प्रमाद का अर्थ है एक प्रकार से गलती करना. संस्कृत में भी उसका अर्थ है गलत होना. मतलब क्या कि आत्मा का शुद्ध स्वभाव तो पूर्ण ज्ञान युक्त है, लेकिन गलत एक प्रकार से एक दूसरी चीजों का अनुभव करने की इच्छा होती है, अलग अलग प्रकार के कर्म करने की इच्छा होती है, तो उसको उन्होंने प्रमाद नाम दिया है. और चौथा जो है वो है कषाय. तो अलग अलग कर्म पुद्गलों को अपनी ओर आकर्षित करने की ये जो वृत्ति उसमें उत्पन्न होती है उसको उन्होंने कषाय इस प्रकार से कहा गया है. थैंक यू सर. सर ये जीव में मुक्त संसारी सबका किया, लेकिन मुक्त के बारे में कुछ भी नहीं बोला. उसके बारे में कुछ कैटेगरीज हो नहीं सकते, क्योंकि मुक्त मतलब क्या कि जिसको संपूर्ण ज्ञान मिल गया है और जिसका दोबारा जन्म हो नहीं सकता, तो ऐसे जीव के लिए उन्होंने मुक्त कहा है. तो उसमें कोई कैटेगरीज तो हो नहीं सकते. जो मुक्त पुरुष होगा वो मनुष्य ही होगा, वो समनस्क ही होगा, वो पंचेंद्रिय वाला ही होगा निश्चित रूप से, लेकिन उसका दोबारा जन्म होने की पॉसिबिलिटी नहीं है, क्योंकि उसको संपूर्ण ज्ञान की प्राप्ति हो गई. उसके आत्मा में से सभी जो कर्म पुद्गल है वो नष्ट हो गए, इसीलिए वो जो आत्मा है वो शुद्ध रूप से रहती है. और एक संकल्पना जैन दर्शन में आती है कि जब सभी कर्म पुद्गल आत्मा से नष्ट हो जाएंगे तब वो जो आत्मा है वो शुद्ध हो जाती है. और जैसे कोई भी हल्का पदार्थ है, जैसे कर्म पुद्गल ये जड़ हो गए क्योंकि वो कर्म के पुद्गल है,
लेकिन जब सभी कर्म पुद्गल से आत्मा को मुक्ति मिल जाती है तो ऐसा कहते हैं कि जब आत्मा मुक्त हो जाएगी तो वो हल्का जैसे पदार्थ होता है वो ऊपर की तरफ जाना चालू होता है, जैसे बलून वगैरह या जो हल्के पदार्थ हैं हम लोग अगर सोचेंगे तो वो ऐसा मानते हैं कि आत्मा जो है वो भी ऊपर ऊपर की तरफ जाता है, और जहां पे इस संपूर्ण सृष्टि का मतलब एक तरह से जो एक बॉर्डर लाइन है वहां पे जाके वो रहता है। ऐसी एक संकल्पना जैन परंपरा में हमको नजर आती है। इसके साथ साथ में और लास्ट में थोड़ा सा एक ऐसा ऐड करना चाहूंगा कि जैन दर्शन ये सिर्फ दर्शन तक ही नहीं है, जैन धर्म ये सिर्फ धर्म तक भी नहीं है, लेकिन जैन आचार्य ने जो एक ज्ञान की परंपरा में योगदान दिया है वो भी अमूल्य है। उन्होंने सृष्टि की उत्पत्ति के बारे में भी बहुत कुछ कहा है, इस जगत की रचना कैसे होगी उसके बारे में भी कहा है। उन्होंने न्याय शास्त्र के ऊपर भी काम किया है, तर्क शास्त्र के ऊपर भी काम किया है, उन्होंने बहुत सारे अलग अलग विषयों पे काम किया है, ज्योतिष में भी बहुत सारे ग्रंथ है। मतलब क्या कि जैसे आस्तिक परंपरा में हमको अलग अलग विषयों पे स्पष्टीकरण मिलता है, वैसे जैन परंपरा में भी उन्होंने बहुत सारे विषय कवर किए हैं। तो ये सिर्फ धर्म या तत्वज्ञान यहाँ तक वो सीमित नहीं है, उन्होंने बहुत जैन परंपरा में अलग अलग विषयों पे उन्होंने काम किया है। तो मुझे लगता है कि ये भी उनका योगदान हमको स्वीकार करना चाहिए। आज आपण इथे थांबूया, वेळेची मर्यादा असल्यामुळे सर्वांचे प्रश्न आपल्याला इथे घेणं शक्य नाहीये। तर आज या सत्रामध्ये आपण सर्वजण जॉईन झालात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो। उद्या आपलं 10वं सेशन असणार आहे, उद्या आपल्या सत्राचा समारोप होणार आहे, त्यामुळे शेवटच्या सेशनमध्ये आपण चार्वाक दर्शनाविषयी चर्चा करूया।